महाभारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः. आपण सगळे व्यासांनी प्रथम लिहिलेल्या महाभारताच्या पहिल्या संस्करणात त्याच्यावर वैशंपायनांनी आणि सौतीने 2 संस्करण केली आणि त्या जय नावाच्या पूर्वीच्या इतिहासाचं व्यासांनी लिहिलेल्या त्याचं महाभारत असं अंतिमतः त्याचं संस्करण झालं. आता एक प्रश्न मनात मागच्याही वेळेला मी तो उपस्थित केला होता की महाभारताचा तर्फे व्यासानं काय करायचंय, व्यासाने काय केलंय. प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप हे त्यांचं ध्येय होतं आणि ते त्यांनी केलं. याचा अर्थ महाभारतातून ज्ञान ग्रहण केलं पाहिजे. ज्ञानाचा दिवा जर त्यांनी लावला असेल तर त्यांचा हेतू ज्ञानाच्या दिव्याने अज्ञानाचा अंधकार दूर करणं हाच होता. त्याच्यामध्ये त्यांनी तेल म्हणून काय वापरलं, भारत तैलपूर्ण महाभारत नावाचं तेल त्यांनी त्याच्यासाठी वापरलं. म्हणजे काय झालं, महाभारतामध्ये अनेक कथा, अनेक आख्यानं, अनेक उपाख्यानं, अनेक युद्धकथा, अनेक लोककथा, अनेक अद्भुत कथा अशा सगळ्या त्याच्यामध्ये आणल्या. त्याचा हेतू असा होता की या निमित्ताने ज्ञानाचा दिवा तेवत राहावा. प्रत्यक्षात काय घडतं, प्रत्यक्षात असं घडलं की दृष्टांत म्हणून आख्यान, उपाख्यान, लोककथा, ज्ञानकथा, युद्धकथा सगळ्या अद्भुत कथा झाल्या, चमत्कार कथा झाल्या. कथाच लक्षात राहिले, दृष्टांतच लक्षात राहिले. त्यातले सिद्धांत जे ज्ञानाचं अवगाहन करतात, ज्याच्यामध्ये बुडी घेतली की ज्ञान सापडण्याची शक्यता आहे, अशा पद्धतीने त्यामध्ये अवगाहन करणं थांबलं आणि माणूस कथेत रमला. आता प्रत्येक माणसाच्या आयुष्यात बालपण, तारुण्य, वृद्धपण असतं आणि आपण काय करतोय, बालपणी कथा ऐकायला ठीक आहे, चांगला आहे, उत्तम आहे. तारुण्यामध्ये ते सिद्धांत आपल्याला कळले पाहिजे. आपली बुद्धी सतेज झाल्यामुळे विवेक बुद्धी, सारासार बुद्धी, योग्य अयोग्य करणारी बुद्धी ही जागी झाल्यामुळे यातनं काय घ्यायचं आणि काय नाही हे लक्षात घेऊन कथा थोडी बाजूला ठेवून काय सिद्धांत सांगितला गेलाय तो चिरकाल टिकणारा आहे का, तो व्यावहारिक आहे की चिरंतन आहे, तो जीवनात अनुकरणीय आहे, अनुसरणीय आहे का फारच आदर्शवादी आहे, अशा पद्धतीचा विचार केला पाहिजे, तारुण्यामध्ये केला पाहिजे. याचं कारण आहे की जर श्रवण केली याचे फळ क्रिया पालटे तात्काळ, जर माझ्या क्रियेमध्ये बदल घडवायचा असेल तर मला आधी त्यातले सिद्धांत कळले पाहिजेत, ज्याचा माझ्या आयुष्यावर परिणाम होणार आहे, माझ्या प्रवासाची दिशा ठरणार, कोणत्या दिशेने मी चालायचं आहे, माझ्या जीवनात काय असायला पाहिजे. शिक्षण 2 प्रकारचं आहे, काय ग्राह्य आहे आणि काय अग्राह्य आहे, काय घेऊ नये आणि काय घ्यावं. या दोन्ही पद्धतीने नाथांनी जेव्हा एकनाथी भागवत लिहिलं त्याच्यामध्ये त्यांनी 24 गुरूंची वर्णनं केली आणि त्याच्याच आधीच्या अध्यायात त्यांनी सांगितलं की मी हे गुरु कसे केले, त्यातले काही निवडक मी तुला सांगतो, पण जग हेच गुरु आहे असं त्यांनी विधान केलं. पण मी काय चालणी लावली तर त्यांनी काही रूपक दिली. पहिलं रूपक दिलं सूप, दुसरं रूपक दिलं चालणी
तिसरं रूपक दिलं चूल. स्वाभाविकपणे प्रश्न असा आला की व्यावहारिक उदाहरणं नाथांनी का दिली. तर सुपामध्ये आपण जेव्हा धान्य निवडायला घेतो तेव्हा फोलकट जे असेल ते बाहेर उडून जातं आणि जे हवं आहे ते सुपात उरतंय. म्हणजे जे टाकायचंय ते गेलं आणि जे घ्यायचंय ते राहिलंय. चाळणीमध्ये आपण धान्य खाली पडतं आणि खडे आतमध्ये चाळणीत राहतं. खडे घ्यायचे नाहीये. जे टाकून दिलंय ते धान्य आपल्या उपयोगाचं आहे. आणि चूल अशासाठी सांगितली की चुलीतला जो अग्नी आहे तो अर्धवट असलेलं धान्य हे शिजवतो, पक्क करतो. तर ह्या पद्धतीने म्हणजेच ज्या गोष्टी ग्राह्य आहेत त्यातनं गुरुपद सहज ओळखता येत आहे. याच्यातनं हे मी घेतलं म्हणून हा गुरु झाला. परंतु त्यांचं म्हणणं असं आहे काय घ्यायचं नाही हे शिकवणारा सुद्धा गुरु आहे. तेव्हा अग्राह्य काय आहे हे लक्षात आलं. म्हणून त्यातल्या 24 गुरूंमधले जर आपण नीट बघितले काही गुरु तर ते अग्राह्य आहेत. त्यांच्याकडनं घेण्यासारखं हे नाही आहे. उदाहरणार्थ पिंगला आहे, घेण्यासारखं नाही आहे. तर असं त्यांनी 2 भाग केले त्याचे. आणि मग त्यांनी असं सांगितलं की त्या गुरुकडनं माझं अज्ञान घालवलं पाहिजे. माझं अर्धवट ज्ञान असेल तर ते काढून त्याची जागा परिपूर्ण ज्ञानाने झाली पाहिजे. असा गुरु मी शोधला. पण याच्यामध्ये गुरु शोधण्याची एक दृष्टी आहे ती त्याने दिली. महाभारताचा आपण जेव्हा अभ्यास करतो कार्यकर्ते सगळे तेव्हा आधी मुळात लक्षात घेतलं पाहिजे की मला माझ्यात बदल घडवायचा आहे. मागच्याही वेळी मी सांगितलं की आत्मविकासासाठी आधी मला ठरवलं पाहिजे की माझ्यात मला काहीतरी बदल घडवला पाहिजे. मी परिपूर्ण म्हणून जन्माला आलो आकाशातनं पडलो असं झालेलं नाही. तर मला ज्याला आपल्या भाषेत नर ते नारायण हा आत्मविकासाचा भाग आहे. त्या दृष्टीने मला प्रवास करायचा असेल तर मी अपूर्ण आहे. आणि ती अपूर्णता कशा कशात आहे हे माझं मला आधी माहिती झालं पाहिजे. त्याच्यासाठी आत्मपरीक्षण आत्मशीलन परिशीलन केलं पाहिजे. आणि ते जेव्हा आपण करायला लागतो ते परिशीलन करताना मग आपल्या लक्षात येतं की आता मला मी जी गोष्ट ऐकतोय त्यातनं मी काय घ्यायचं आणि काय सोडून द्यायचं, काय घ्यायचं नाही. अश्वत्थाम्याने रात्रीच्या वेळेला जाऊन पांडव पुत्रांचा वध केला. ग्राह्य गोष्ट आहे नाही. अभिमन्यू चक्रव्यूहामध्ये आज शिरलेला आहे. एकाच योद्ध्याने लढायचं असताना 6 योद्धे भीष्मांसकट सगळे अभिमन्यूवर तुटून पडले. योग्य आहे अयोग्य आहे. तेव्हा मला आधी हे ठरवलं पाहिजे की योग्य आणि काय अयोग्य आहे, ग्राह्य आणि काय अग्राह्य आहे. आणि माझ्या विकासासाठी जे ग्राह्य आहे ते मी घेऊन माझ्या क्रियेत माझ्या व्यवहारामध्ये बदल घडवून आणला पाहिजे. म्हणजे अनुकरण केलं पाहिजे. पहिल्यांदा परिशीलन तर करता आलं पाहिजे आणि त्यानंतर मी अनुकरण काय करायचं हे ठरवलं पाहिजे. त्या दृष्टीने आपला सकारात्मक विकास होण्याची शक्यता आहे. अंधानुकरण केलं तर चुकून माझ्याकडनं काहीतरी गफलत होईल, चुकीचं होईल. आणि मग आपण त्या आपल्या चुकीच्या केलेल्या गोष्टींचं समर्थन करण्यासाठी ते आधार देऊ. बघा महाभारतामध्ये असं घडलं म्हणून मी असं केलं असा खोटं समर्थन करण्याची वेळ आपल्यावर येईल. म्हणून आधी मुळातच विश्लेषण केलं पाहिजे काय घ्यायचं आणि काय नाही. आणि काय घ्यायचं हे ठरलं तर माझ्या कुवतीप्रमाणे माझ्या क्षमतेप्रमाणे माझ्या तीव्र इच्छेप्रमाणे ते मला आत्मसात करता आलं पाहिजे. तर त्या कार्यकर्त्याचा विकास होईल. अजून एक प्रश्न असा मनात येतो की अरे हे तर 3-4 हजार वर्षापूर्वी घडलेली, आज त्याचा काय संबंध आहे. कोणीतरी म्हटलं आजच्या मॅनेजमेंटशी जोडा म्हणजे मग तरुण मुलं ऐकतील. कोणीतरी म्हणालं नाही याच्यातनं अजून काहीतरी केस स्टडीज घ्या, मग केस स्टडीज मांडा. म्हणजे वेस्टर्नाइज एज्युकेशनच्या मुद्द्यांमधून महाभारत मांडा.
थोडक्यात त्यांना असं सांगायचं. अशा पद्धतीने आपण अभ्यास करावा का? तर माझ्या मुलीला मी एकदा विचारलं आयुर्वेद आणि ॲलोपॅथी याचा तुलना काय, तेव्हा तिने जे उत्तर दिलं तेच आता मला या बाबतीत लागू करायचं. तिचं म्हणणं असं आहे की ॲलोपॅथीच्या दृष्टिकोनातून आयुर्वेदाचा अभ्यास करायचा नाही, ही चुकीची गोष्ट आहे. आयुर्वेदाचा अभ्यास आयुर्वेदाच्याच पद्धतीने केला पाहिजे. मग त्यातलं जे सार आहे ते तुमच्या हातात सापडतं. ॲलोपॅथीचे जे विश्लेषणात्मक मुद्दे आहेत, त्या पॅथीमधल्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्या आधारे तुलना करायची नाही. हा मुद्दा इतका अचूक आहे, तेच महाभारताआधी आपल्या वाङ्मयालाही लागू आहे. आणि दोन भाग होतात. एक आर्ष भाषेत लिहिलेलं आपलं वाङ्मय जे कळायला खूप अवघड आहे, दुसरं म्हणजे ते गूढार्थाने युक्त असण्याची शक्यता आहे. मागे मी उदाहरण दिलं होतं की काहींनी अशा पद्धतीचे श्लोक रचले की एका दिशेने वाचत गेलं तर रामायण आहे आणि दुसऱ्या बाजूने वाचत गेलं तर कृष्णचरित्र आहे. आता हे अवघड आहे, अशा पद्धतीची रचना करणं हे खूप अवघड आहे. किंवा एकाने अजून एक ग्रंथ लिहिला आणि तो आकड्यांच्या भाषेत लिहिला. आता आकड्यांच्या भाषेतून अक्षरावर आणणं हे जरा दुरापास्त गोष्ट आहे. त्यामुळे काही जे भाग आहेत पूर्वीचे, आर्ष म्हणजे ऋषींनी वापरलेली भाषा, तर ती थोडी गहन आहे, गूढ आहे, त्याच्यावरती संशोधन चालू आहे. वेदांचा सरळ सरळ अर्थ बघितला तर तो एक असण्याची शक्यता आहे आणि थोडं आतमध्ये गेल्यानंतर वेगळा अर्थ सापडतो. आणि त्याचं उदाहरण दिलं तर केशवम पतितम दृष्ट्वा, म्हणजे केशवाला म्हणजे श्रीकृष्णाला विहिरीत पडलेलं बघून पांडवा हर्ष निर्भरा, पांडवांना खूप आनंद झाला म्हणा. रुदंती कौरवा सर्वे हा हा केशव केशव. कौरव मात्र रडायला लागले की अरे 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 कृष्ण पडला कृष्ण पडला कृष्ण पडला. हा झाला त्याचा सरळ दिसणारा अर्थ. आता हा अर्थ जर आपण लक्षात घेतला तर आपल्याला हे काहीतरी वेगळंच वाटतं. पांडवांच्या बाजूने लढलेला कृष्ण आहे आणि तो पडला, कृष्ण पडल्या बघितल्याबरोबर पांडव हर्षनिर्भर झाले आणि कौरवांना मात्र रडू आलं. एक काहीतरी वदतो व्याघात झाला. पण त्याचा खरा अर्थ संस्कृत भाषा असल्यामुळे थोडा वेगळा आहे. के म्हणजे पाण्यात, शव पाण्यात पडलेलं शव पाहून पांडव म्हणजे बगळे, बगळ्यांना आनंद झाला कारण ते पाण्यात पडलेलं आहे, त्यामुळे आपल्याला खायला योग्य आहे. आणि रुदंती कौरवा कवरव काव काव करणारे कावळे ते मात्र ओरडायला लागले, रडायला लागले, हा हा केशव अरे 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 हे पाण्यात पडलं, आपल्याला खाता येणार नाही. म्हणजे वरून दिसणारा एक अर्थ आहे आणि जर फोड केली तर श्लेष असणारा दुसरा अर्थ आहे. अशा पद्धतीने आपल्या ऋषींनी खूपच गोष्टी केल्या आणि व्यासांनी तर याच्यामध्ये कमाल अशासाठी केली की जेव्हा त्यांना असं सांगितलं गेलं, ब्रह्मदेवाने सांगितलं की आता तुम्ही लिहायला घ्या महाभारत. महाभारत हे युद्धानंतर अनंत वर्षांनी लिहिलं गेलं बद्रिकाश्रमात आणि तिथे लिहायला लागल्यावर ते म्हणले लेखनिक पाहिजे तर तुम्ही गणपतीला बोलवा. आणि म्हणून ज्ञानाची देवता म्हणतो आपण, त्याप्रमाणे गणपतीला आवाहन केलं. गणपतीला ते कमीपणाचं वाटलं असेल किंवा कसंही, गणपतीने सांगितलं की मी एका अटीवर येईन आणि ती अट अशी की मी थांबणार नाही. व्यास जर थांबले रचना करताना तर मी उठून निघून जाईन, मी थांबणार नाही. त्याने सलग सांगावं, मी सलग लिहीन. व्यासाने ते आव्हान स्वीकारलंय. मग व्यासाने दुसरी अट घातली की तू जे लिहिशील ते तुला कळलं पाहिजे आणि नाही कळलं तर ते कळेपर्यंत तू थांबलं पाहिजे. तेवढ्या वेळामध्ये पुढच्या काही श्लोकांची रचना व्यास करीत आणि तोपर्यंत त्याला त्याचा गूढार्थ कळायचा. असे अनेक श्लोक महाभारतामध्ये आहेत. व्यासांची बुद्धी आहे ती आणि त्यामुळे
हे गूढार्थ शोधण्याचं काम आजही चालू आहे. काही काही श्लोक सापडलेले आहेत की असे गूढ अर्थ असणारे, पण ते करावं लागलं. आता ही कथा, ही पुराण कथा आहे, प्रत्यक्ष काय घडलं आपण तिथे नव्हतो त्यामुळे आपल्याला माहिती नाही, पण गूढार्थ असणारे श्लोक आहेत हे मात्र सत्य आहे. आता तेव्हा व्यासांनी जे आपण सांगितलं, आपण सुद्धा त्याच दृष्टिकोनातनं महाभारताच्या कथा ऐकल्या पाहिजे. तेव्हा पुढच्या वेळेला आपण हे लक्षात घ्या की आपण आधी ठरवलं पाहिजे आणि त्याचं नोटिंग नंतर केलं पाहिजे की काय घेणं आहे आणि काय न घेणं आहे, आणि काय घेणं आहे त्यातलं काय अनुकरणीय आहे, कसं करता येईल माझ्या जीवनात ते आणता येईल हे पाहिलं पाहिजे. अजून एक प्रश्न असा आहे आणि तो जाता जाता मी सांगतो की शाप आणि वर हे काय भानगड आहे. कारण या पुराणांमध्ये किंवा महाभारताच्या सारख्या महाकाव्यामध्ये खंडीभर वर आणि शाप आहेत. लेखकाची एक कमाल आहेच की कुठे गुंतागुंत झालेली नाही, त्याची सांगड घातली गेली आहे बरोबर. तेव्हा एखादा वर राहिला बुवा आणि एखादा शाप प्रत्यक्षात आला नाही असं काही घडलेलं नाही. ते लेखनिकाचं म्हणजे व्यासांचं कर्तृत्व आहे की हे सगळे घडतात. आता हे खरं होतं की नाही हा प्रश्न महत्वाचा आहे. माझ्या दृष्टीने मी असं सांगतो की शब्द आणि शब्दामागचं सामर्थ्य हा एक स्वतंत्र विषय आहे. त्या शब्दामागे माझ्या जीवनाची तपस्या उभी केली, त्या शब्दाच्या मागे माझं जीवन उभं राहिलं, तर त्या शब्दातलं सामर्थ्य लोकांपर्यंत पोहोचतं. विवेकानंदांनी अमेरिकेमध्ये शिकागो येथील व्याख्यानामध्ये माय ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका शब्द मारल्यावर 5 मिनिटं टाळ्यांचा कडकडाट कसा होतो. आपण जरा प्रयोग करून पहा. आपल्या बिल्डिंगमध्ये खाली उभं राहा आणि माय ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ द सोसायटी असं म्हणून बघा, किती टाळ्या वाजतात बघा. मग विवेकानंदांच्या बाबतीत असं काय झालं. विवेकानंदांच्या मूळ अमेरिकेला जाण्याच्या हेतूमध्ये त्याचं रहस्य आहे. संपूर्ण भारतभराचा प्रवास केल्यानंतर, कन्याकुमारीला गेल्यानंतर, तिथे 3 दिवस 3 रात्री काढल्यानंतर त्यांना काहीतरी मनामध्ये एक भावना उफाळून आली. त्यांच्या लक्षात आलं की माझं दरिद्री नारायण असा जनता रूपी देव या भारत देशामध्ये आहे. अर्धवट पोटी अध्यात्म देऊन चालत नाही. मला यांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. म्हणून मला माझा मेंदू गहाण ठेवायला लागला तरी चालेल. मी पाश्चात्य देशात जाईन आणि तिथली लक्ष्मी ओढून आणेन. त्याच्यासाठी माझा मेंदू गहाण ठेवेन. अशा तीव्र इच्छा त्यांना झाली आणि त्यांना समुद्रावरून आपल्याला कोणीतरी बोलावतंय, आपले गुरु आपल्याला बोलवत आहेत असे भास व्हायला लागले. पण ते विवेकानंद आहेत. ते म्हणाले जसा भास मला होतो तसं माझ्या माकडनं, शारदा देवींकडनं अशी आज्ञा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ही कन्फर्म मानायचं कारण नाही. माझ्या मनाचे खेळ असते. आणि शारदा मातेने जेव्हा त्यांना पत्र पाठवलं की तू जा बाबा अमेरिकेला, मलाही तशा पद्धतीचे संदेश प्राप्त झाले, तेव्हा विवेकानंद गेले. आणि अमेरिकेत जाण्याचा हेतू स्वच्छ आहे. आपल्या दरिद्री नारायणाची सेवा करण्यासाठी मला पैसा आणायचा आहे. पैसा तिकडे भरपूर आहे, पण तो मला माझ्या बुद्धिबळाच्या जोरावर आणायचा आहे. आणि एका दृष्टीने ही माझ्या मनात दाटलेली करुणा आहे. त्या करुणेसाठी मी माझं जीवन अर्पण करायला चाललेलो आहे. पहिल्या फेरीमध्ये जेव्हा ते परदेशवारी करून आले ते थोडे प्रभावित असावे. तिकडच्या काही चांगल्या गोष्टी दिसल्यावर आपलेही लोक प्रभावित होतात. पण दुसरी फेरी त्यांनी जेव्हा मारली तेव्हा त्यांनी इथे आल्यानंतर तरुणांपुढे जी भाषणं केली त्यात असं सांगितलंय, तंत्रज्ञान पाश्चात्यांचं घ्या, शिक्षण त्यांचं घ्या, परंतु नीतिमत्ता पाहिजे असेल तर तुम्हाला आपलेच ग्रंथ दांडोळावे लागतील, आपलाच वारसा बघायला लागेल, आपलाच इतिहास पाहायला लागेल. स्वामी विवेकानंदांच्या शब्दामागे त्यांची करुणा ही उभी राहिली आहे आणि म्हणून त्या शब्दाच्या मागे एक सामर्थ्य उभं राहिलं.
तेज उभं राहिलेलं आहे. सुभाषचंद्र बोसांचं उदाहरण घेऊ. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा. हेही वाक्य कसं काय आपणही उच्चारून बघावं. गेटवर उभं राहून, रस्त्यावर उभं राहावं. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा. त्याचा परिणाम काय होईल? परंतु सुभाषचंद्रांच्या आवाहनाला भारतातनं जिथे जिथे भारतीय आहेत तिथून प्रचंड प्रतिसाद मिळाला. कैद्यांची सेना उभी केलेली आहे आणि पहिल्याच रेडिओवरच्या भाषणामध्ये त्यांनी हे आवाहन केलेलं आहे आणि त्या आवाहनाला अभूतपूर्व प्रतिसाद. स्त्रियांनी आपले सगळे दागिने, सर्व दागिने काढून त्यांना दिलेले आहेत. अभूतपूर्व. आणि सुभाषचंद्रांनी सांगितलं की मी तुम्हाला काही देऊ शकत नाही, माझ्याकडे काही द्यायला नाहीच आहे. पण त्याच्या मागे त्यांची देशभक्ती उभी राहिली, ते जीवन उभं राहिलं. शिवाजी महाराज म्हटलं हे तो श्रींची इच्छा आहे, हे राज्य व्हावे श्रींची इच्छा आहे. आपलं जीवनाचं ध्येय त्यांना कळलेलं होतं. लहानपणापासूनच त्यांच्यावर जे संस्कार झाले त्या संस्काराच्या आधारावर त्यांनी एक स्वप्न पाहिलं. त्या स्वप्नासाठी आपलं अख्खं आयुष्य दिलं. त्या मागे हे तो राज्य व्हावे श्रींची इच्छा आहे या वाक्याच्या मागे शिवाजी महाराजांची ध्येयासक्ती आणि जीवन समर्पणाची भावना उभी होती. मी का सांगतोय त्याचं कारण, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवेनच. साधं वाक्य आहे, व्याकरणाच्या दृष्टीने त्याचं विश्लेषणही करता येईल. परंतु त्याच्या मागचं सामर्थ्य कुठून आलं? लोकमान्य टिळकांनी हे वाक्य म्हणावं ते आजही अजरामर झालेलं वाक्य आहे. मी शत्रूशी मारिता मारितो मरे तो झुंजेन, सावरकरांचं वाक्य आहे. अरे अख्खं जीवन त्याच्यासाठी त्यांनी दिलं, म्हणून ही वाक्य अमर झाली. शाप आणि वरदान या त्या काळच्या गोष्टी आहेत. त्या गोष्टीमध्ये शब्दाला प्राप्त झालेली सिद्धी, ज्याला आपण वाचासिद्धी म्हणतो, ही वाचासिद्धी त्या काळामध्ये त्या लोकांनी तपस्या साधना करून काही वर्ष घालवून समर्पण करून ही प्राप्त केलेली आहे. हे खरं असेल का? आता मी त्या काळात नव्हतो, त्यामुळे मी साक्षीदार म्हणून काही सांगू शकत नाही. मी तर्काच्या आधारे सांगू शकतो की आज जे प्रयोग चालले आहेत वैज्ञानिक परिभाषेमध्ये, वैज्ञानिक भागात, ते असे आहेत, त्याला फोनिक्स म्हणतात, ध्वनिशास्त्र म्हणतात, की तीव्र प्रकारचा ध्वनी निर्माण करून समोर 1-1.5 मैलावरती बांधलेल्या भिंतीवरती कॉन्सन्ट्रेटेड स्वरूपामध्ये सोडलं तर भिंत कोसळते. इथपर्यंत आपले प्रयोग आलेत. जपानच्या सायंटिस्टने प्रयोग करून पाण्याची रचना बदलते मंत्रांच्या साह्याने. ही गोष्ट आली. अजून एका ठिकाणी गायत्री मंत्र ही जास्तीत जास्त कंपन संख्या देणारा मंत्र आहे, हेही आता सिद्ध झालं. आज जग वैज्ञानिक दृष्ट्या आमचं जे मंत्रशास्त्र आहे ते शोधत आहे. ते जेव्हा पूर्णत्वाला जाईल तेव्हा वर आणि शाप हे सत्य आहे का असत्य आहे सांगता येईल आजच्या परिभाषेत. कारण प्रश्नही असाच विचारला गेला की याला पुरावा काय? तर याला पुरावा हे शास्त्र देईल कधीतरी, आणि त्याच्यावर अनंत प्रयोग चालू आहेत. प्राध्यापक सुरेशचंद्र नाडकर्णींचं एक अज्ञाताचे विज्ञान नावाचं पुस्तक आहे. ते फिजिक्सला वाडिया कॉलेजमध्ये हेड ऑफ द डिपार्टमेंट होते आणि त्यांनी 40-45 अज्ञात असणाऱ्या विषयांवरती लेख लिहिलेले आहेत. हे पुस्तक अवश्य वाचा, आपल्या लायब्ररीमध्ये असे आहे, अज्ञाताचे विज्ञान. आणि त्याच्यावरनं आपल्या लक्षात येईल की आपल्या ज्ञानेंद्रियांना अगम्य असणाऱ्या असंख्य गोष्टी आहेत. एक साधे उदाहरण तुम्हाला देतो. पाऊस पडेल की नाही हे आमचं हवामानशास्त्र सांगतं, पण ते पडेल की नाही मला माहिती नाही. पण मुंग्या, पक्षी घरटं बांधतात, मुंग्या वारूळ बांधतात, त्यांना अंदाज येतो की पाऊस कधी पडणार आहे. त्यांना हे ज्ञान कुठून प्राप्त झालं? अगदी साधं उदाहरण घ्या. कुत्र्याचा मालक आहे, मालकाला न बघता कुत्र्याला वास येतो. त्याचं घ्राणेंद्रिय माझ्या घ्राणेंद्रियापेक्षा तीक्ष्ण आहे. त्यामुळे माझ्या ज्ञानेंद्रियांना एक मर्यादा आहे. माणूस किती म्हणो की आम्ही सर्वश्रेष्ठ आहे, तो केवळ बुद्धीच्या जोरावर आहे.
पण त्याच्या ज्ञानेंद्रियानं मर्यादा आहे. त्या काळामध्ये ह्या मर्यादांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न तपस्या करणाऱ्या ऋषीमुनींनी केला. प्रतिसृष्टी निर्माण करण्याचं आव्हान घेऊन विश्वामित्राने गायत्री मंत्राचं पुरस्चरण करून प्रतिसृष्टी निर्माण केली. पण त्याच्यासाठी आयुष्यातली अनेक वर्ष मोलाची खर्च करायला लागतात. मग तुमच्या शब्दाला वजन प्राप्त होतं. मग त्या शब्दामधनं सत्य घटना बाहेर पडायला लागतात. हे त्या शब्दाच्या मागचं शास्त्र आहे. म्हणून वर्ग आणि शाप त्या काळामध्ये त्या साधनारत असणाऱ्या लोकांना वर आणि शाप यातली ताकद माहीत असणार आहे. मग शाप हे चांगलं झालं का हो? याच्यावर जर मला प्रश्न विचारला तर मी सांगेन की बऱ्याच वेळेला शाप देणाऱ्यांनी विकारांच्या अधीन होऊन जे शाप दिलेत त्याच्याने त्यांचंच नुकसान झालं. म्हणजे अगदी सोपं उदाहरण देतो. वसिष्ठांचा मुलगा शक्ती आहे. आता हा शक्ती हा एकदा रस्त्याने चाललेला असताना रानातली वाट आहे, अरुंद आहे, समोरनं कल्माशपाद नावाचा राजा येतो. महाभारतातलीच कथा आहे, त्यामुळे आपण आता महाभारतात चाललोच आहे. रस्त्याने जाताना राजाला असं वाटलं की मला याने वाट दिली पाहिजे. हा तर क्षुद्र असा ऋषिकुमार दिसतोय. शक्तीने सांगितलं की मी माझ्या तपोबलाने मी श्रेष्ठ आहे, मी ब्राह्मण आहे, त्यामुळे क्षत्रिय असणाऱ्या राजाने मला वाट दिली पाहिजे. दोघेही हटायला तयार नाही. अहंकार जागा झाला दोघांमध्येही आहे. तपश्चर्यारत असणाऱ्या माणसाचा अहंकार अधिक असतो. शक्ती हटलेला नाही. मी राजा आहे आणि म्हणून कल्माशपात राजाला असं वाटलं की मी काही करू शकतो. म्हणून त्याने सांगितलं की तू जर हटला नाहीस तर मी तुला शिक्षा करेन. तरी शक्ती हटत नाही. त्याबरोबर कल्माशपात राजा त्याला चापकाने फोडून काढतो. हे कृत्य त्याचं राक्षसा समान असल्यामुळे तो त्याला शाप देतो की तू राक्षस होशील. कल्माशपात राजा राक्षस होतो. पुढची घटना काय होते तर राक्षस झाल्याबरोबर त्यालाच खाऊन टाकतो शक्तीला. वसिष्ठांचा मुलगा हा राक्षस खाऊन टाकतो, कारण तो राक्षस झाला. कुणाच्या शापाने झाला? तशी एक गोष्ट सनत कुमारांची आहे, ती महाभारतातलीच आहे. हे सनत कुमार सनक सनंदना सनातनो असे सगळे विष्णूला भेटायला गेले आणि त्यांना म्हणे जय विजय नावाच्या पहारेकरांनी अडवलं. पार्षद म्हणतात त्याला, पहारेकरी नाही. त्या पार्षदांनी अडवलं. त्यांना राग आला. आता हे ऋषी आहेत, क्रोधावरती तर संयम असायला पाहिजे. पण ते म्हणाले की तुम्ही कोण अडवणार, आम्ही कधी आत जाऊ शकतो. तो म्हणाला नाही जाता येणार, ते आराम करतायत. त्याबरोबर यांना राग आला. म्हणाले तुला ऋषींचं माहित नाही, म्हणाले शाप देतो की तुम्ही मनुष्य लोकांमध्ये जाऊन राक्षस जन्म घ्याल. हे सगळा आरडाओरडा पाहून विष्णू स्वतः भेटायला येतात. त्या ऋषींची माफी मागतात, उशाप मागतात. ते म्हणाले अनंत जन्माच्या ऐवजी 3 जन्म तरी यांना घ्यावे लागतील. आणि 3 जन्म जे राक्षस घेतील ते कुणाला त्रास देणार हो? ज्या ऋषींनी शाप दिला त्या ऋषींनाच त्यांना सहन करायला लागलं ना. हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप ही पहिली जोडी झाली. परमेश्वर लागला, कारण तो जो शाप मागितला त्यावेळेला ते जय विजय म्हणाले आम्ही जातो, परंतु परमेश्वराला विनंती करतो की त्यांच्या हातनंच आम्हाला मरण मिळावं. आणि विष्णूने ते मान्य केलं. म्हणून विष्णूला अवतार घ्यायला लागला. परंतु या हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप याच्यामध्ये हिरण्य शब्द आहे. संपत्तीचा मद आहे, धनाचा मद आहे, माज आहे. समाजावरती अनन्वित अत्याचार केले आणि मग सगळे ऋषीमुनींना त्रास झाला. आणि मग ते नेतृत्व करून भगवंताकडे गेले. भगवंताने स्वाभाविकपणे हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप यांच्यासाठी 2 अवतार घेतले. एक वराह अवतार झाला, एक नरसिंहाचा अवतार झाला आणि ते 2 राक्षस संपले. पुढच्या याच्यामध्ये जर रावण आणि कुंभकर्ण झाले, त्रास कोणाला झाला? त्रास सर्वसामान्य जनतेला झाला, त्रास अबलांना झाला, त्रास ऋषीमुनींना झाला,
त्रास होता रामाला झाला. मग रामाने रावणाचा वध केला, कुंभकर्णाचा वध झाला. म्हणजे परमेश्वराला अवतार घेऊन हे वध राक्षस संपवायला लागले. आणि तिसरी पिढी त्याच्यामध्ये तो झाला शिशुपाल आणि जरासंध. माझ्या अंदाने कंस असेल, कंस आणि शिशुपाल. आता ह्यांचा वध घ्यायला कृष्णाला जन्म घ्यायला लागला. त्यांनी अन्याय कोणावर केला? समाजावर केला. तेव्हा क्रोधातनं निर्माण झालेले शाप हे समाजाला वरदान नाही ठरले, ते घातकच ठरले. गौतमाने अहिल्याला शाप दिला की शिला होऊन जा किंवा शिळे समान हो, दगडासारखे हो. बहिष्कृत केले तिला. तिचा काय दोष? दोष असेल तर इंद्राचा आहे. त्याने फसवून गौतमाचंच रूप धारण केलं. त्याला तुम्ही शाप द्या, दिला त्याला शाप, त्याच्या अंगाला सहस्र भोकं पडली, छिद्र पडली, हे ठीक आहे. परंतु नको त्याला शाप मिळाला. अहिल्याचं नुकसान झालं. आज अहिल्याचं आपण सती म्हणून तिचं स्मरण करतो, पंचकन्यांमध्ये स्मरण करतो, परंतु तिला भोगावं लागलं ना. मला सांगायचं असं की त्या शापांमुळे, शाप कोणत्या कारणाने दिले हा पुढचा भाग आहे. शापाने नुकसान झालं ते शाप देणाऱ्यांचं झालं, देणाऱ्यांच्या जातकुळीतलं झालं, ऋषींचं झालं, समाजाचं झालं. त्यामुळे शाप कधी वापरावे, कशासाठी वापरावेत हे सुद्धा लक्षात आलं पाहिजे. दुसरं आता वरदान. माझ्या जीवनाची सगळी पुण्याई वापरली तर माझे शब्द खरे ठरू शकतात. ही शब्दांच्या मागची तपश्चर्या आहे. त्यामुळे वरदान सुद्धा माझ्या शक्तीमध्ये माझं जीवन एकवटलं संपूर्ण आणि मी शुभेच्छा व्यक्त केल्या त्या कारणी लागू शकतं. हा तर तुमच्या प्रत्येकाच्या वैयक्तिक जीवनातला भाग सुद्धा असेल. वडिलांनी दिलेले आशीर्वाद, आईने दिलेले आशीर्वाद, मोठ्या माणसाने दिलेले आशीर्वाद, मग आपल्याला यश मिळालं की आपण त्यांना सांगतो की तुमच्या आशीर्वादामुळे घडलं. त्यामुळे वर हे आपल्याला कळणारी गोष्ट आहे. शाप ही न कळणारी आहे, परंतु शापाने नुकसान मात्र शाप देणाऱ्यांच्याच सारख्या लोकांचं होतं, हे मला सांगायचं होतं. त्यामुळे शाप आणि वरदान, महाभारतामध्ये शेकडो शाप आणि शेकडो वरदान आहे. संगती लावली आहे, परंतु शाप भरपूर आहे. अजून एक महत्वाचा प्रश्न याच्यात यायला पाहिजे होता पण तो आलेला नाहीये. तो असा की प्रतिज्ञा आणि वचन यांचं काय करायचं, हा प्रश्न आजच्या चरित्रामध्ये मी सांगणार आहे. कारण आजचं चरित्र मी मुद्दामून अशासाठी निवडलंय की आपल्याला विश्लेषण करायला सोपं आहे. आणि मग घरी गेल्यानंतर हे भाषण ऐकल्यानंतर आपण त्याच्या ज्या नोट्स काढणार आहोत, काय ग्राह्य आहे, काय अग्राह्य आहे, काय अनुकरणीय आहे, काय अनुसरणीय आहे, काय विचार करण्यासारखं आहे, काय न घेण्यासारखं आहे, असं जेव्हा आपण लिहू तेव्हा आपल्याला हे सोपं पडेल. म्हणून मी एक कथा मुद्दामून सांगणार आहे. स्वर्गामध्ये, आता स्वर्ग म्हटलं की तुम्ही म्हणणार स्वर्ग पाहिला का? आपल्याकडे मराठीत म्हण आहे, स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. त्यामुळे मी स्वर्ग अजून बघितलेला नाही आणि ती वेळ अजूनपर्यंत माझ्यावर आलेली नाहीये. आपण त्याला दिव्य लोक असं म्हणू, हे चांगलं आहे. दिव्य लोक हा शब्द अधिक चांगला आहे. तर त्या दिव्य लोकामध्ये ही एक अप्सरा होती आणि महाभीष नावाचा राजा होता. कधीतरी तिथे त्या अप्सरेच्या अंगावरचं वस्त्र उडालं आणि ते महाभीषाने पाहिलं. स्वाभाविकपणे तिच्या सौंदर्याला तो मोहित झाला आणि तिची आणि त्याची नजरानजर झाली. ह्याला साक्षीदार होते ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाने लगेच त्यांना शाप दिला, तुम्ही स्वर्गामध्ये राहून सुद्धा तुमच्या इच्छा कामेच्छा अजून बाकी कशा राहिल्या, तेव्हा तुम्हाला मृत्यूलोकात जावं लागेल आणि त्यामुळे तुम्ही मृत्यूलोकात जा. ते शाप दिला, तसे उशापही दिले. आता त्याचबरोबर अजून एक घटना अशी घडली की स्वर्गामध्ये असणारे वसु, हे वसु आपल्या राण्यांच्या बरोबर
उपवन वन दिव्य लोकात हे फिरत होते आणि ते सगळं निसर्गाचं वातावरण पाहून सगळ्यांना फारच बरं वाटलं. हे नदीमध्ये पोहायला उतरले सगळे वसू आणि बायका सगळ्या इकडं तिकडं फिरत निसर्गाचा अनुभव घेत राहिल्या. आणि त्या लांब वर गेल्यानंतर एका राणीला, त्या वसूंच्या बायकोला, तिथे एक पांढरी शुभ्र गाय दिसते आणि तिला वाटतं काय सुंदर गाय, हे आपल्याकडे असायला पाहिजे. तिला काय माहिती ही वसिष्ठांची गाय, त्यामुळे पण ती आपल्या पतीच्या मागे लागते, हट्ट धरते. तो म्हणतो अगं तुला माहिती नाही ही वसिष्ठांची गाय, आपण काही करू शकत नाही, कामधेनू आहे ती. ती म्हणाली माझ्यासाठी तुम्ही एवढं करणार नाही काय आहे, म्हणाले तुम्ही स्वतःला वसू समजून घेता आणि माझ्यासाठी तुम्हाला साधा माझा हट्ट पुरवता येत नाही. तो वसू बाकीच्या लोकांकडे गेला, 7 वसूंकडे. मला म्हणाला मला साथ द्या. ते म्हणाले गाढवेस, अरे हा विचार तरी तुझ्या मनात कसा आला, अरे हा नुकसानीला कारणीभूत होईल. पण हा म्हणाला आता माझ्या बायकोचा हट्ट आहे, मला पूर्ण तर केला पाहिजे. कसा बसा त्यांनी त्यांची समजूत घातली आणि ते गेले आणि त्या कामधेनूचं अपहरण केलं. ते अपहरण केल्याबरोबर वसिष्ठांच्या ते अंतर्ज्ञानाने लक्षात आलं आणि त्यांनी सगळ्यांना आदेश दिला की तुम्ही माझ्या समोर हजर व्हा. आणि ते सगळे वसू हजर झाले आणि वसिष्ठांनी त्यांना शाप दिला की तुम्ही हे कृत्य दिव्य लोकात असल्यासारखे केलेलं नाही, तुम्ही मनुष्य लोकांमध्ये जायला योग्य आहात. जा म्हणाले तुमची जीवन मनुष्य जन्मामध्ये व्यतीत करा. आता ज्या वसूंनी त्या 8व्या वसूला साथ दिलेली असते ते सगळे वसू हात जोडून लगेच वसिष्ठांना मान्य करतात, अहो आम्ही याच्यामध्ये भाग घेतला नाही, सगळ्याला जबाबदार हा 8वा वसू आहे, आमचा काही संबंध नाही हो याच्यामध्ये. जेव्हा शिक्षा भोगायची वेळ येते तेव्हा हात वर केले जातं, आम्ही कोण नाही त्यातले, आम्ही फक्त बघितलं, आम्ही फक्त तिथे होतो. ह्याने पळवली आणि त्याने मान्य केलं की मी पळवली. मग वसिष्ठांना दया आली म्हणून वसिष्ठांनी सांगितलं एक दिवस का होईना तुम्ही सगळ्या वसूंनी मनुष्य लोकांमध्ये गेलं पाहिजे आणि मग तुम्ही परत या. परत दिव्य लोकांमध्ये यायला तुम्ही मोकळे झाले. पण हा जो 8वा आहे ज्याने गाय पळवली तो मात्र तिथे आयुष्य काढेल. आता ह्या अष्टवस्तूंना आता प्रश्न पडला की जन्म कुठे घ्यावा. त्याच वेळेला त्यांना कळलं की दिव्य लोकातल्या एका अप्सरेला हा शाप मिळालाय आणि म्हणून ते त्या अप्सरेकडे जातात. ते म्हणतात की तू काय म्हणून मनुष्य लोकांमध्ये जन्म घेणार आहेस. ती म्हणाली गंगा, गंगा नावाने मी जन्म घेणार आहे आणि तो महाभीष राजा तो शंतनू म्हणून येणार आहे. शंतनू किंवा शांतनू असं नाव आहे. तर ते अष्टवसू सांगतात की आमच्यावर अशी अशी पाळी आली आहे, तेव्हा तू आम्हाला जन्म देतात गंगेमध्ये आणून बुडव. ती तयार होते कारण ती दिव्य लोकातलीच आहे आणि तिला त्यांचं दुःख कळतं, त्यामुळे ती म्हणते की मला मान्य आहे. आणि इकडे शंतनू गंगा नदीच्या किनारी फिरत असताना ही शापबाधित अप्सरा गंगा नावाची, ते दोघे एकमेकांना भेटतात. गंगेच्या सौंदर्याने शंतनू वेडा होतो, प्रेमासक्त होतो आणि तो गंगेला विवाहाची मागणी घालतो. तेव्हा गंगा अट अशी घालते की मी तयार आहे तुमच्याशी विवाह करायला, पण माझी एक अट अशी आहे की मी काय करते हे मला विचारायचं नाही, ज्या क्षणी तुम्ही मला विचाराल त्या क्षणी मी मुक्त, मी निघून जाईन. शंतनू कामासक्तच झालेला होता, त्यामुळे त्याने ती अट विना तक्रार मान्य करून टाकली, विना विलंब. आणि दोघांचा संसार सुरू झाला. शंतनू पार प्रेमात बुडाला होता, परंतु अपत्य प्राप्ती झाल्यानंतर ही सकाळीच उठून कुठे जाते हे त्याच्या लक्षात येईना.
बरं जाताना अपत्य घेऊन जाते, येताना एकटेच येते. बरं विचारलं तर हे आपल्यापासून दूर जाणार आहे, त्या तो विरह आपल्याला सहन होणार नाही. म्हणून त्याने 7 वेळा हे सहन केलं, विचारलं नाही. परंतु 8व्या वसूच्या वेळेला, 8व्या जन्माच्या वेळेला त्याला राहावलं नाही. आणि त्याने विचारलं तिला की तू काय करतेस, हे 7 माझी अपत्य तू पाण्यात बुडवून मारली आहेस आणि हे 8वं येता मारायला चाललीस, असं का करते, का करते म्हटल्यावर ती म्हणाली तू अट मोडलीस, मी चालले. याचं कारण मी तुला आता नाही सांगणार, मी जाते म्हणाले, पण याला घेऊन जाणार आहे आणि त्याचंही कारण मी तुला सांगणार नाही. मी याला घेऊन जाते, योग्य वेळी तुझ्याकडे आणून पोस्ट करते. आणि म्हणून ही गंगा त्या देवव्रत नावाच्या अपत्याला ही आपल्या बरोबर घेऊन जाते. आणि दिव्य लोकामध्ये गेल्यावर 3 गुरूंकडनं त्याला शिक्षण मिळतं. त्यातला एक आहे बृहस्पती, हा राजनीतीतलं शिक्षण ह्या देवव्रताला परिपूर्णतेने देतो. दुसरे गुरु आहेत वसिष्ठ. ते वसिष्ठ याला वेदांत आणि धर्मशास्त्र, खरं म्हणजे वसिष्ठांचा जर आपण विचार केला ना, जसं व्यासपीठ म्हणतो आपण, व्यासांची परंपरा व्यास नावानेच पुढे आली, तसं वसिष्ठांची परंपरा सुद्धा वसिष्ठ नावानेच पुढे आली आहे. तेव्हा वसिष्ठ हे न्याय नीती निपुण असे होते. धर्मशास्त्रामध्ये त्यांचा शब्द अंतिम होता. म्हणजे आपल्याला रामायणाच्या वेळेलाही ते दिसतं, आता ते महाभारताच्या वेळेलाही आपल्याला तेच दिसतंय, वसिष्ठ. तर ह्या वसिष्ठांकडून देवव्रताला 2 शास्त्र शिकला, न्यायशास्त्र आणि धर्मशास्त्र. आणि परशुराम हा परमेश्वराचाच अवतार आहे. त्या परमेश्वराच्या अवताराकडनं यांना शस्त्रास्त्र शास्त्र, म्हणजे परशुराम हे भीष्मांचे गुरु होते, असं सगळं शिकवलं. आणि शंतनूच्या स्वाधीन करायला गंगा इकडे आली आणि गंगेने मग त्याला तो सगळा इतिहास सांगितला की मी तुम्हाला फारच कठोर स्त्री वाटली असेल, परंतु तसं झालेलं नाही. माझं तुमच्यावरही प्रेम होतंच, परंतु अष्टवसूंना मी काही वचन दिलं होतं. हा 8वा वसू वाचला, तो तुमच्याकडे राहील देवव्रत. आणि 7 वसूंना मला मुक्त करायचं होतं, कारण त्यांना दिव्य लोकात जायचं होतं, एका दिवसासाठीच त्यांचा जन्म होता, हे मला माहीत होतं. आणि म्हणून मी आज तुम्हाला हे सगळं सांगते. त्या तुमची माझ्याबद्दलची जी भावना आहे ती तुम्ही नीट करा. मलाही हृदय आहे, मलाही अंतःकरण आहे, त्या मी का केलंय समजून घ्या. आणि तो त्यांच्या हातात देते आणि ती अंतर्धान पावते. गंगा असताना अपत्य नाही, शंतनूची अवस्था पहा. आणि आता पुत्र मिळाला तर पत्नी नाही. एका बाजूला अशा ओढाताणीमध्ये तो दिवस काढत असताना माणसाचं मन कसं असतं पहा. गंगा नदीच्या किनारी गंगा आहे, तिथे गेला की त्याला गंगेचीच आठवण व्हायची. म्हणून गंगा किनारी न जाता तो यमुना किनारी जायला लागला. आणि यमुना किनारी गेल्यानंतर एकदा तिथे त्याला कसला तरी गंध आला, वास आला. आणि तो वास आल्याबरोबर त्या वासाच्या दिशेने तो निघाला, तर त्याला सत्यवती नावाची अत्यंत सुंदर असणारी लावण्यवती दिसली. आणि तो तिच्या प्रथमदर्शनी प्रेमात पडला. आता गंगेवरचं प्रेम कुठे गेलं असं मला विचारू नका. माणूस आहे, राजा आहे, त्यामुळे राजाने सरळ सरळ तिला सांगितलं की माझ्याशी विवाह कर, मी तुला मागणी घालतो. तेव्हा ती म्हणाली की माझ्या वडिलांची परवानगी घ्या. तिचे वडील म्हणजे दाशराज किंवा दाशार्ह हा कोळ्यांचा राजा होता, त्यांची परवानगी घ्या. तेव्हा स्वाभाविकपणे शंतनू लगेच राजा आहे त्यामुळे तो गेला त्याच्याकडे आणि त्याने त्याचं यथोचित आदरातिथ्यही केलं त्या दाशाराने. आणि त्याने विचारलं
की तुम्ही कशासाठी आलात माझ्याकडे? तर म्हणाले, तुमची जी मुलगी आहे सत्यवती, तिच्याशी मला विवाह करायचा आहे. त्याबरोबर दाशार्हचा व्यावहारिक सूज्ञपणा जागा झाला. तो असं म्हणाला की मला विचार करायला लागेल. याचं कारण असं आहे की माझी मुलगी नाहीये. ही उपरिचर नावाचा अजून एक वसू होता, राजा होता. इंद्राला मदत केली म्हणून इंद्राने त्याला विमान दिलं होतं. हा विमान घेऊन सतत आकाशामध्ये वरती फिरायचा म्हणून त्याचं नाव उपरिचर असं पडलं. तर ह्या उपरिचराची ही मुलगी आहे, ही त्याने मला वाढवायला इथे आणून ठेवली. ती माशाच्या पोटातनं जन्माला आली म्हणून तिच्या अंगाला माशाचा गंध होता. कालांतराने तो गेला आणि चांगला गंध तिला प्राप्त झाला. मधली गोष्ट त्याने सांगितली नाही, त्याला माहिती होती की नाही माहिती नाही, सत्यवतीला माहित होती, ती मी कधीतरी पुढे सांगेन. त्यामुळे ही माझी कन्या नाही, ती राजकन्या आहे. त्यामुळे तुम्ही न्यायला हरकत नाही, पण मला तिच्या खूप काळजी वाटते. ते म्हणाले, कसली काळजी? तर म्हणाले, तुम्हाला मुलगा आहे का? तो म्हणाला, आहे. देवव्रत त्याचं नाव आहे म्हणाले. मग म्हणाले, आता राज्य हे हिच्या मुलाला कसं मिळणार? तर तो अट घालतो, तुम्ही मला वचन देता का की सत्यवतीशी जर तुमचा विवाह झाला तर सत्यवतीपासून होणारा पुत्र तुमच्या गादीवर येईल. शंतनूला देवव्रतावरचं प्रेम आठवलं. नाही नाही म्हणाले, देवव्रतासारखा सुलक्षणी, शूर, सर्व ज्ञानपूर्ण अशा पद्धतीचा मुलगा आहे, त्याला मी राज्यापासून वंचित ठेवू का? तो माघारी फिरला. तो परत राजवाड्यामध्ये आला आणि राजवाड्यात आल्यानंतर त्याचं लक्ष उडालं. प्रेमामध्ये माणूस आंधळा होतो असं म्हणतात. मोहासक्त झाल्यानंतर मोहामुळे बुद्धिनाश होतो आणि बुद्धिनाशात प्रणश्यते असं गीतेमधलं वचन आहे. क्रोधात भवती सम्मोहा, सम्मोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिनाश होतो, स्मृतिनाशात बुद्धिनाश हो, बुद्धिनाशात विनश्यते. त्याचा बुद्धिनाश आणि त्याचा नाश होईल. पण हा त्या मोहात अडकल्यामुळे सत्यवती काय त्याच्या डोळ्यासमोरनं जात नाही. गंगेची जागा सत्यवतीने घेतली आणि सत्यवतीसाठी तिचे प्राण तळमळू लागले. त्याचा त्याच्या शरीरावरती विपरीत परिणाम झाला. लक्षात आलं देवव्रताच्या की अरे अरे अरे, आपल्या भावांची अशी अवस्था काय म्हणून झाली? त्याने बरेच प्रश्न विचारले. शंतनू काही सांगायला तयार नाही. शेवटी शंतनूच्या अमात्य लोकांना त्यांनी आणि सेवकांना विचारलं, तेव्हा त्यांना खरी हकीकत कळली. हा तडक अमात्यानं बरोबर घेतलं, सगळ्या मंत्रिमंडळाला बरोबर घेतलं आणि तिथे गेलं, साक्षीदार म्हणून बरोबर ठेवलंय. आणि दाशाराला म्हणाला, तुझी अट काय? तर म्हणाले, मी सांगितलं त्यांना की सत्यवतीपासून होणाऱ्या पुत्राची राज्यापदी निवड झाली पाहिजे. एवढंच ना म्हणाला, माझा राज्यावरचा हक्क मी सोडून देतो. दाशार्हाने अत्यंत व्यवहारी विचार केलाय. तो असं म्हणतो की ठीक आहे, तुमची प्रतिज्ञा मला माहिती आहे की तुम्ही योग्य त्या वचनाचं पालन कराल, पण तुमच्या मुलांचं काय होईल? आणि हिची मुलं आणि तुमची मुलं एकमेकात भांडलं तर मी काय करायचं? ताबडतोब दुसरी प्रतिज्ञा घेतली की मी आमरण ब्रह्मचारी पदाचं व्रत स्वीकारीन, आमरण ब्रह्मचारी राहीन आणि माझ्या कुरुकुलाचं रक्षण करेन. म्हणजे भांडणाचा आणि कलहाचा मुद्दा येत नाही. ह्या भयंकर प्रतिज्ञा घेतल्यामुळे देवव्रताचं नाव भीष्म म्हणजे भयंकर. भीष्म शब्दाचाच अर्थ भयंकर. आपण त्याला आता भीष्म प्रतिज्ञा असं म्हणतो नेहमी, कोणी काही शब्द दिला तर. याचा अर्थ भयंकर प्रतिज्ञा. भीष्मांनी आयुष्यभर ही प्रतिज्ञा पाळली, पूर्णपणे पाळली, पण त्यांचं जे ध्येय होतं ते सत्य झालं का हो?
धर्मशास्त्रामध्ये पारंगत, राजनीतीशास्त्रात इतका पारंगत की ज्या वेळेला शरशय्येवर पडले होते उत्तरायणाची वाट पाहत, ते इच्छामरणी होते. का होते इच्छामरणी? हे प्रतिज्ञा करून जेव्हा ते परत आले, सत्यवतीला घेऊन राजवाड्यात आले आणि शंतनूच्या समोर सत्यवतीला ठेवलं आणि सांगितलं, बाबा हिच्याशी विवाह करा. शंतनू विचारतो कसं घडलंय? त्या बाकीचे लोक त्यांना सांगतात असं असं झालं. त्याबरोबर तो म्हणतो, तू केवढा त्याग केलंस माझ्यासाठी आणि म्हणून मी तुला वर देतो की तू इच्छामरणी होशील. हा शंतनूचा वर आहे. आणि ते शरशय्येवर वाट पाहत असतात. युद्ध संपलेलं आहे आणि कृष्ण हा धर्माला घेऊन तिथे येतो आणि धर्माला सांगतो, राजनीतीचे धडे तुला भीष्मांकडनं घ्यायचे. काय नियती असते बघा. ज्याला कौरवांचं राज्य सांभाळण्यामध्ये पूर्ण अपयश आलं, पांडव आणि कौरव यांच्यातला कलह हा विनाशाला कारणीभूत होतोय हे दिसत असून सुद्धा त्याला थांबवता आलेलं नाही. त्या भीष्मांकडे धर्माला राजनीतीसाठी कृष्ण पाठवतो. भीष्म विचारतात सुद्धा कृष्णाला, अरे कृष्णा, तू काय थट्टा चालवलीस? तुझ्याशिवाय कोण राजशास्त्राचा त्यांना धडा शिकवणार? तू माझ्याकडे पाठवतोस. याच्यातनं त्यांना अभिप्रेत हेच होतं की अरे माझं अपयश तुला माहिती आहे कृष्णा. परंतु तरीही धर्माने प्रश्न विचारले, भीष्माने त्यांना उत्तरं दिली, असं सगळं झालं. मग त्या भीष्मांच्या ध्येयाचं काय झालं? कुरुकुलाचं रक्षण झालं का? अहो सगळा विनाश झाला. फक्त 3 कौरव वाचले. कौरव पक्षातले 3 वाचले. कौरव वाचलेच नाही. 3 जण वाचले. अश्वत्थामा वाचला, कृतवर्मा वाचला, अजून एक जण कोणतरी वाचला. असे 3 वाचले. त्यांचे पांडवांचे उरलेले वाचले. म्हणजे त्यांनी शब्दाचं पालन केलं का? प्रतिज्ञेचं पालन केलं. दोन्ही प्रतिज्ञा, आमरण ब्रह्मचारी राहिले, अगदी मान्य. आणि त्यांनी राज्यपदावरचा हक्क सोडला, मान्य. मग भीष्मांचं काय गडबड झाली हो भीष्मचरित्रामध्ये? आता थोडं त्यांचं परत एकदा चरित्राकडे वळूया. आता सत्यवतीपासून शंतनूला 2 मुलं झाली, चित्रांगद आणि विचित्रवीर्य. चित्रांगद हा हुशार होता, शूर होता, म्हणून त्या शौर्याच्या बळावर त्याने चित्ररथ का चित्रांगद नावाच्या गंधर्वाशीच युद्ध केलं आणि युद्धाला जाऊ नको असं सांगत असताना सुद्धा तो गेला आणि मारला गेला. त्यामुळे चित्रांगद संपला. विचित्रवीर्य राहिला. आता हा विचित्रवीर्य याच्यावरती अनेक लेखिकांनी प्रख्यात लेखिकांनी खूप टीका केली. ते असं म्हटलंय की हा जन्मजात टीबी होता. असं नव्हतं. आपल्याला पुढे कळेल. परंतु 7 वर्षांनी त्याला टीबी झाला. बरं, त्याच्यापासून आता वंश कसा वाढवायचा आहे सत्यवतीला कळेना. नियती आहे. आता नियतीने ब्रह्मचारी म्हणून याला ठेवला, देवव्रताला, सत्यवतीवरनच, की तो ब्रह्मचारी राहिला. तेव्हा त्यालाच बोलवलं भीष्माला, अरे बाबा आपल्या वंशवृद्धीचं काय करायचं? तो म्हणाला, मी काशीराजाच्या स्वयंवरामध्ये, त्याच्या 3 कन्या आहेत, त्या स्वयंवरासाठी मी जातो आणि त्या 3 राजकन्यांना घेऊन येतो आणि विचित्रवीर्यासाठी आणतो. तो भीष्म गेलाय. काशीराजाच्या स्वयंवरामध्ये त्या 3 जणी सज्ज होऊन आल्या, हातामध्ये हार घेतलेले, वरमाला घेतलेल्या. आणि अशा अवस्थेमध्ये भीष्मांनी कुठली वाट न पाहता त्या प्लॅटफॉर्मवर जाऊन, त्या व्यासपीठावर जाऊन त्यांना उचललं, बळजबरीने हाताला धरलं आणि आपल्या रथात आणून बसवलं
आणि बाकीचे लोक जेव्हा त्याला प्रतिकार करायला आले तेव्हा ते म्हणाले, लक्षात ठेवा, मी यांचं अपहरण केलेलं आहे, कोणाची हिंमत असेल तर माझ्याशी युद्ध करायला या. भीष्मांशी कोण युद्ध करणार? त्यामुळे सगळे थोडे मागे सरकले. पण शाल्व निघाला. शाल्व म्हणाला की नाही तुला जाता येणार असं. त्या भीष्मांनी त्याच्याशी युद्ध केलं. त्याच्या गळ्यामध्ये धनुष्य अडकवलं, त्याला गरगरा फिरवलं आणि त्याला सोडून दिलं. जा म्हणाले, मी तुला अभयदान देतो, जा. पराभूत झालेला शाल्व परत येतो आणि अंबिका आणि अंबालिका या 3 राजकन्यांना घेऊन भीष्म आपल्या राजधानीत हस्तिनापूरला येतात. हस्तिनापूर हे हरियाणातलं मेरठ नावाचं जे आता नाव आहे शहर, ते हस्तिनापूर, आणि इंद्रप्रस्थ म्हणजे दिल्ली, हे लक्षात ठेवा. त्या हस्तिनापुरात आल्यानंतर तो विधिवत जाहीर करतो की मी जे तुम्हाला तिघींना आणलंय ते माझ्यासाठी नसून विचित्रवीर्यासाठी आहे. विचित्रवीर्याचं वर्णनही तो करतो. त्याबरोबर अंबा म्हणून जी मोठी बहीण आहे ती मोठं धाडस दाखवते आणि ती सांगते की माझं शाल्व राजावर प्रेम आहे. आम्ही दोघांनी एकमेकांना वरलंय मनाने, त्यामुळे मी हे लग्न स्वीकारू शकत नाही. भीष्माने उदार अंतःकरणाने तिच्याबरोबर सैन्य दिलं, तिच्याबरोबर आपले अमात्य दिले आणि तिला सुरक्षितपणे काशीराजाकडे पाठवून दिलं. तिकडे गेल्यानंतर उरलेल्या ज्या दोघी होत्या, अंबिका आणि अंबालिका, यांचा विचित्रवीर्याबरोबर विवाह यथाविधी झाला आणि त्या विवाहाने त्या संतुष्ट होत्या. संतती होऊ शकली नाही, परंतु तो रोगी आहे असं कुठेही वर्णन त्या काळामधलं आलेलं नाही. विचित्रवीर्याच्या बरोबर त्यांनी सुखाने संसार केला 7 वर्ष. त्यानंतर तो राजयक्ष्मा त्याला झाला, त्यात तो गेला. परत एकदा मोठा प्रश्न सत्यवतीच्या समोर उभा राहिला, वंशाचं काय करायचं. भीष्माला तर आपण सांगितल्यामुळे एका बाजूने आपणच आपले हात बांधले. ती भीष्माला बोलावून घेते. ती सांगते, भीष्मा तू विवाह कर, पण हा वंश चालू राहू दे, मी तुला तुझ्या प्रतिज्ञेतनं मुक्त करते. भीष्माने सांगितलं, नाही, मी एकदा शब्द दिल्यानंतर तो पाळणार, त्यामुळे आजन्म ब्रह्मचारी, आमरण ब्रह्मचारी मी राहीन. माते तू मला हे सांगू नकोस. तेव्हा ती सांगते की मग नियोग पद्धतीने, त्या काळात ही पद्धत अस्तित्वात होती, तो अंबिका आणि अंबालिका यांच्या ठिकाणी पुत्र प्राप्ती करून दे. त्या नियोगाचे काही कडक नियम होते, परंतु भीष्माने त्यालाही नकार दिला, कारण तो म्हणाले मी नैष्ठिक ब्रह्मचारी आहे, नैष्ठिक ब्रह्मचार्य मी पाळणार आहे. कठोर मी जी प्रतिज्ञा घेतली आहे मी त्याचं पालन केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याप्रमाणे त्याने शुद्ध शब्दात, स्वच्छ शब्दात नकार दिला. तो त्याच्या प्रतिज्ञेला जागला. त्याच्यानंतर सत्यवतीने आपला एक कानीन पुत्र होता. कानीन पुत्र म्हणजे कुमारी अवस्थेमध्ये झालेला पुत्र, विवाहपूर्व. त्याचं नाव व्यास, पाराशर व्यास. पराशर ऋषी ह्यांना यमुनेच्या पलीकडे जायचं असताना एक बेटामध्ये जायचं होतं. त्यावेळेला सत्यवती, दाशार राजाने त्यांना सत्यवतीला सांगितलं की यांना तू नाव घेऊन जा आणि त्यांना तिकडे सोडून ये. तिच्या सौंदर्याने लुब्ध होऊन पराशराने तिच्याकडे समागम करण्यासाठी विनंती केली. सत्यवती घाबरली. ती म्हणाली, मी कुमारी आहे, लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल. तर म्हणाले, तू त्याची चिंता करू नकोस,
तर म्हणाले कसं काय? तर ते म्हणाले की तुझी भीती काय? तो म्हणाले समाज बघत असेल. तर म्हणाले मी एक आवरण निर्माण करतो आपल्या दोघांच्या भोवती. मंत्र सामर्थ्याने ते आवरण निर्माण केलं. त्याच्यानंतर ती म्हणाली की अजून मला एक वरदान पाहिजे की माझ्या अंगाला माशाचा वास आहे, तो घालवा आणि सुगंध प्राप्त होईल असं करा. तेही केलं. तेव्हापासून ती योजनगंधा, द्रौपदीला सुद्धा योजनगंधा म्हणतात. योजन अंतरावरनं म्हणजे 8 मैल अंतरावरनं सुद्धा वास येत, त्याला योजनगंधा असं नाव आहे. तेही त्यांनी मंत्र सामर्थ्याने केलं. आणि तिसरं सांगितलं की माझं कौमार्य अबाधित राहील, तोही वर त्यांनी दिला. समागम झाला, व्यासांचा जन्म झाला. त्याबरोबर हा कानीन पुत्र आहे, हा आपल्याला समाजात घेऊन वावरता येणार नाही, कारण आपला विवाह झाला नाही. आपल्याला कुंतीचं चरित्र आठवत असेल, कुंती आणि सूर्य, ते यथावकाश आपण त्या काळी पाहू. परंतु अवस्था तीच झाली. तर हिने तो पुत्र जन्मताच त्याला द्वीपावर आणून सोडलं. त्या द्वीपावरती हे लहान मूल ऋषींनी वाढवलं. त्या द्वीपावरच्या हवामानामुळे हे काळे पडले, कुरूप झाले. त्यांचं नाव त्यामुळे द्वीपात जन्म वाढलं, द्वीपात वाढल्यामुळे द्वैपायन झालं, आणि काळे असल्यामुळे कृष्ण द्वैपायन झालं. हे आपले व्यास यांचे अनेक नाव आहेत. पराशर ऋषींचा मुलगा म्हणून पाराशर, बादरायण व्यास हेच, हे वेदव्यास हेही हेच. पुढे आपले अनेक विद्वान माणसं असं म्हणतात, नाही नाही एवढं मोठं कार्य एक व्यास कसं करेल. 18 पुराणं लिहिली, 18वं भागवत पुराण मोठं आहे सर्वात, ते लिहिलं. महाभारत लिहिलं, वेदांचे 4 भाग केले, ब्रह्मसूत्र लिहिली. बापरे बापरे बापरे, एका व्यासाचं काम नाही. कारण आपल्या विद्वानांची क्षमता तेवढीच. एक कादंबरी लिहिली की आपण विद्वान, ज्ञानेश्वरांच्या नंतर मीच. त्यांना हे कसं काय पटायचं. परंतु हेच वेदव्यास की ज्याने हे सगळं अफाट गोष्ट आपल्याच जन्मात केली, हे कृष्णद्वैपायन व्यास. यांनी शब्द दिला होता सत्यवतीला, ते स्मर्तृगामी होते. स्मर्तृगामी ही सिद्धी आहे. आपली कोणी आठवण केली की त्या आठवणी करण्याबरोबर तिथे हजर होणं, शरीररूप धारण करून हजर होणं, असेल त्या ठिकाणाहून, ही सिद्धी व्यासांना होती. ते त्रिकालदर्शी होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कृष्ण सुद्धा असाच होता. कृष्णाची अनेक उदाहरणं आपल्याला नंतर माहिती पडतील, पण त्याप्रमाणे हिने त्यांचं स्मरण केलं आणि त्याबरोबर ते हजर झाले लगेच. माते काय आज्ञा आहे. तेव्हा ती म्हणाली की अशी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि वंशवृद्धीसाठी काहीतरी करायला पाहिजे, म्हणून मी तुला बोलावून घेतलंय. अंबिका आणि अंबालिका या माझ्या सुना आहेत आणि त्यांना अजून अपत्य प्राप्ती नाही, पण धर्मशास्त्राप्रमाणे नियोगाला परवानगी आहे. तेव्हा तू यांच्यापाशी अपत्य प्राप्ती घडवून आण. तो म्हणाला मी तयार आहे, पण त्यांच्या मनाची तयारी करायला तू अवधी मागून घे, त्यांची समजूत घाल, त्यांना तयार कर, नाही तर अनर्थ होईल. मी असा हा काळा बिद्रा कुरूप. तर ती म्हणाली नाही नाही नाही, तसं काही नाही, अवधी वगैरे घ्यायचं काही कारण नाही. तू आता आलाच आहेस तर तू हा भाग उरकून टाक. तिला वंशवृद्धीची भयानक काळजी होती. की योग्य काय योग्य हा पुढचा भाग झाला. म्हणून अंबिका हिच्याबरोबर त्या रात्री त्यांचा जो नियोग संबंध आला, त्यावेळेला त्यांचं रूप पाहून अंबिकेने डोळे मिटले आणि म्हणून ज्या अपत्याचा जन्म झाला तो आंधळा निघाला, तो धृतराष्ट्र. त्याच्यातील वैज्ञानिक सत्यासत्यता याच्याबद्दल मला काही सांगता येणार नाही. असं घडतं का मला माहिती नाही. जे घडलं आणि जे व्यासाने महाभारत रूपी इतिहासात लिहून ठेवलंय ते मी तुमच्या निदर्शनाला आणतो. कारण काही
हे प्रश्न मला असे आलेत की जणू जणू मला त्या काळातला समजून काय काय तुमचं मत आहे ते मांडा असं सांगितलं गेलंय. 6:30च्या नंतर मी त्या प्रश्नांकडे वळणार आहे. परंतु हे जे घडलं ते मी सांगतोय. या सगळ्या कथांमधला अद्भुत भाग, चमत्कार सदृश भाग आपण वगळायलाही काही हरकत नाही. सार घेताना अनेक गोष्टी बाजूला ठेवाव्या लागतात. जो तो आपापल्या श्रद्धेप्रमाणे, आपल्या विश्वासाप्रमाणे, आपल्या स्वभाव प्रकृतीप्रमाणे काय सार आणि काय असार हे ठरवू शकतो. त्यामुळे ते काय मी सांगणार नाही, काय हे सार आहे आणि हे असार आहे मी सांगणार नाही, ते तुम्ही ठरवायचं. तर त्याच्यानंतर अंबालिकाची वेळ येते आणि अंबालिका ते रूप बघून पांढरी फटक पडते. त्याबरोबर तो जो तिच्यापासून अपत्य जन्माला येतो ते पांढऱ्या रंगाचं होतं. सगळ्या लेखिकांनी पांडूला पंडुरोग झालाय जन्मतः अशा पद्धतीचं वर्णन केलंय. हे सगळं खोटं आहे. महाभारतामध्ये पंडूचं दिग्विजयी राजा असंच वर्णन केलेलं आहे. महापराक्रमी तो फक्त पांढऱ्या रंगाचा होता. पांढऱ्या रंगाची अनेक अपत्य आपण बघतो की आसपास माणसं. तो रोग नाही आहे. पांढरी फटक पडली त्यामुळे पांढरं अपत्य झालं असं. सत्यवतीला त्याचंही वैषम्य वाटलं म्हणून तिने परत एकदा त्या दोघींची समजूत घातली. विशेषतः अंबिकेला सांगितलं की तू परत एकदा तयार राहा आणि यावेळी असं काही करू नकोस. आणि व्यासानाही म्हणवलं तिने की तू अजून एक प्रयत्न कर. अंबिका हुशार निघाली. अंबिका हो म्हणाली पण ती गेली नाही. तिने आपल्या दासीला पाठवलं आणि त्या दासीपासून जो जन्माला आला तो विदुर हा दासीपुत्र आहे. हा दासीपुत्र मुद्दामन मी आता या वेळेला सांगतो की चारी वर्णामध्ये स्थान नसलेला माणूस आहे. चारी वर्णांच्या खाली आहे. परंतु जर त्याचं कर्तृत्व पाहिलं विदुरांचं तर विदुराला ब्रह्मर्षी ज्ञानर्षी अशा पद्धतीचंच महत्व आहे. विदुर नीती ही कायम स्वरूपाची नीती म्हणून प्रसिद्ध आहे. धृतराष्ट्राचा हा परखड असा सल्लागार आहे. जे भीष्माला जमलं नाही, जे द्रोणाला जमलं नाही, जे कृपाचार्याला जमलेलं नाही ते विदुराने केलेलं आहे. कान उघडणी केलेली आहे. दुर्योधनाची केली आहे, कर्णाची केली आहे, दुःशासनाची केली आहे, धृतराष्ट्राची केली आहे. द्रौपदीच्या बाजूने सुद्धा जे उभे राहिले त्या भीषण प्रसंगी ते विदुरच आहे. त्यामुळे हा दासीपुत्र आहे ठीक आहे पण राज्यावर त्यांचा अधिकार नाही आहे. आता अंबेचं काय झालं बघू. अंबा तर गेली काशीराजाकडे. ती शाल्वाला भेटली. शाल्वाने तिला नकार दिला. ते म्हणाले तुझं पाणी ग्रहण, पाणी या शब्दाचा अर्थ हात, तुझा हात धरून जो गेला त्याच्याशी जाऊन विवाह कर. त्याने तुझा हात धरला ना भीष्माने, तू भीष्मांशी जाऊन विवाह कर. अरे ती म्हणाली तसं शक्य नाही. भीष्मांनी त्यांच्यासाठी पळवलेलं नाहीये. उलट भीष्मांनी मला उदार अंतःकरणाने तुझ्याशी विवाह करायला सोडून दिलं. मी सांगितलं त्यांना शाल्वाचा आमचा प्रेम आहे, आम्ही एकमेकांना वरलंय असं सांगितलं. तेव्हा तू माझा अस्वीकार करू नकोस. शाल्वा म्हणला नाही. एक तर त्यांनी माझा पराभवही केलाय, माझा अपमान केलाय. अशा परिस्थितीमध्ये मी तुला वरणार नाही. त्यामुळे तू परत भीष्मांकडे जा. ते भीष्मांकडे येते आणि ते सांगते की शाल्वांचं म्हणणं असं असं आहे आणि ते म्हणणं मला पटलं. पहिलं प्रेम आहे ना, पटलं तेव्हा तू माझ्याशी विवाह कर. भीष्माने सांगितलं माझी प्रतिज्ञा आहे, मी त्या प्रतिज्ञेच्या बाहेर येणार नाही. मी तुझ्याशी विवाह करू शकत नाही. मग मी काय करू. तू काही कर. मग ती तिथेही राहिली नाही हस्तिनापुरात. ती माहेरही गेली नाही काशीराजाकडे. की होत्रवाहन रामच्या ऋषींच्या आश्रमामध्ये गेली. त्या होत्रवाहन ऋषींना तिने सगळी हकीकत आपली सांगितली. तिथे कर्मधर्म संयोगाने परशुरामांचा शिष्य अकृतवर्ण हा तिथे उपस्थित होता. होत्रवाहन ऋषींनी अकृतवर्णाला बोलवलं आणि सांगितलं की तुझे गुरु परशुराम हे इथे कधी येणार आहेत. ते जर माहित असेल तर तू हिला सांग. अकृतवर्ण सगळी माहिती काढतो आणि तो म्हणतो 4च दिवसांनी परशुराम इथे येणार आहेत माझे गुरु, पण तोपर्यंत तू निश्चित
काय करायचं ते ठरव. तुझ्या पुढचं नेमकं काम काय आहे ते त्यांना सांग. तुला भीष्मांवर सूड घ्यायचंय का शाल्वावर सूड घ्यायचंय? कारण तुला नकार दिला शाल्वाने आणि भीष्माने तर तुला सोडलं होतं. तेव्हा तू नीट विचार कर. ती म्हणाले विचार कसला करायचा? हे सगळं घडलं ते भीष्मामुळे घडलेलं आहे. भीष्माने मला जर तिथनं उचललं नसतं तर मी शाल्वाशी विवाह केला असता. शाल्वाचं काय चुकलं म्हण. तिचं सगळं मन त्या शाल्वावर असल्यामुळे तिने शत्रुस्थानी कोणाला ठेवलं? भीष्माला ठेवलं. खरं म्हणजे भीष्माने तिने सांगितल्याबरोबर मुक्तता केली. तिने आधी सांगितलं असतं तर तिथेच सोडलं असतं. ती तिथे गप्प बसली. ती म्हणते मी भीतीने गप्प बसले. काही का असे ना, जेव्हा तू सांगितलंस त्या भीष्माने तुला सोडलेलं आहे. त्याने अडकवून ठेवलं असतं तर गोष्ट वेगळी आहे. त्याने अन्याय केल्यासारखं झालं असतं. त्याने सोडलं. पण तिने अकृत वर्णाला सांगितलं विचार कसला करायचा? माझं नुकसान सगळं भीष्मांमुळे झालेलं आहे. त्यामुळे भीष्मांचा नाश हेच मला माझ्या डोळ्यासमोरचं ध्येय आहे. परशुराम येतात 4 दिवसांनी. ती परशुरामाला वंदन करते आणि आपली सगळी हकीकत सांगते. परशुरामाला असं वाटतं अरे माझा शिष्य आहे, तो माझा ऐकणार आहे म्हणजे काय? हा अन्याय झालाय सरासर. हे भीष्मांमुळे घडलंय. तिच्या डोळ्यातले अश्रू पाहून त्यानेही भीष्माला शत्रुस्थानीच मानलं. भीष्माला निरोप पाठवला ताबडतोब ये. भीष्म गुरुची आज्ञा आहे. त्यामुळे भीष्म तिथे आलेत. परशुरामाने सांगितलं तुझ्यामुळे हे सगळं घडलं. तो म्हणाला नाही, मी तिला लगेच मुक्त केलेलं आहे आणि यथोचित सत्कार करून तिला पाठवलेला आहे. ससैन्य पाठवलंय. कुठलाही अन्याय केलेला नाही. ते म्हणाले तू आता तिच्याशी विवाह कर. तो म्हणला माझ्या आजन्म ब्रह्मचर्याची शपथ आहे, प्रतिज्ञा आहे, ते वचन मी मोडणार नाही. तर ते म्हणाले तुला माझ्याशी युद्ध करावं लागेल. परशुराम म्हणाले चालेल. आपले भीष्म म्हणाले चालेल, मी युद्ध करतो. आणि भीष्म आणि परशुरामांचं घनघोर युद्ध झालं. भीष्म हार मानायला तयार नाहीत. भीष्म हे खरं अपराजित आहेत बरं का. मी अवध्य म्हणणार होतो पण त्याला अजून वेळ आहे. महायुद्ध ह्याला वेळ आहे. पण अपराजित म्हणतो, अजेय म्हणतो. त्या अंतिम युद्धापर्यंत ते अजेयच होते. त्याप्रमाणे भीष्म हार मानायला तयार नाहीत. परशुराम त्याचा पराभव करता येत नाही. अशा परिस्थितीत अंतिम शस्त्र वापरण्याचं, अस्त्र वापरण्याचं भीष्माने ठरवलं. आणि त्याबरोबर नारद मुनी प्रगट झाले. नारदाने सांगितलं तू बाण मागे घे, ते अस्त्र मागे घे. अरे ते तुझे गुरु आहेत, तू वचन विसरतोस का? गुरुचा असा अपमान करतात का? भीष्माने आपलं अस्त्र मागे घेतलंय. त्या क्षणी सुद्धा भीष्मांचं नियंत्रण स्वतःवर आहे. ते मागे घेतलं. भीष्म परत हस्तिनापूरकडे गेले. परशुराम परत तपश्चर्याला निघाले. अंबेने परशुरामाला विचारलं तुमच्या शब्दाचं काय? तुम्ही मला अभयदान दिलं होतं. तुम्ही सांगितलं होतं की मी भीष्माशी लग्न लावून देतो तुझं. त्याचं काय करायचं ते मला माहित नाही म्हणाले. ते नारदाने आमचं युद्ध थांबवलं ना, नारदांना विचार. मग नारद मुनींना ती विचारते की मी काय करू, हे दोघेही गेले, मी मध्येच, माझा प्रश्न सुटलाच नाही. त्या नारद सांगतात की तू मी सांगतो त्या पद्धतीने कर. अमुक एका ठिकाणी 12 वर्ष तपश्चर्या कर. ते स्थान बदलून दुसऱ्या ठिकाणी जा, तिथे 6 महिने तपश्चर्या कर. त्याच्यानंतर तीर्थयात्रा कर. त्यानंतर एका आश्रमामध्ये जा, महादेवाची तपश्चर्या कर. महादेव तुला प्रगट होतील आणि जे महादेव तुम्हाला प्रगट झाल्याबरोबर तुला जे मागायचे ते माग. ती तयार असते. आंबेच्या मनातला दाहक अग्नी प्रज्वलित झालेलाच असतो. मी भीष्मांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याप्रमाणे ही जाते, ते सगळं करून शेवटच्या आश्रमामध्ये येते, महादेवाची तपश्चर्या करते. महादेव प्रसन्न होतात आणि ते विचारतात तुला काय पाहिजे? ती म्हणते मला भीष्मांचा वध करायचा आहे, त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. ते म्हणाले हे तुला पुढच्या जन्मी शक्य आहे. आणि त्या पुढच्या जन्मामध्ये तू प्रथम पूर्वायुष्यामध्ये स्त्री असशील आणि उत्तर आयुष्यामध्ये तू पुरुष असशील. आणि त्याच्यासाठी तुला द्रुपदाकडे जन्म घ्यायचा आहे.
हे पुढच्या जन्मी शक्य आहे आणि शंकर अंतर्धान पावतात. पुढच्या जन्मीची वाट कशाला पाहिजे म्हणून ती स्वतः चितार असते. अंबा स्त्री सुडाला पेटली म्हणजे कशा असते पहा, ती चिता रचली आणि स्वतःच्या चितेमध्ये प्रवेश केला आणि आपलं जीवन संपवलं. तिकडं द्रुपदाने ते एक वेगळं प्रकरण आहे. त्याचं अर्ध राज्य द्रोणांना गेलेलं असतं, ते वेगळं प्रकरण आहे, नंतर सांगेन. द्रुपदाचा अपमान झालेला आहे, त्याच्यासाठी तोही कारणीभूत आहे, हा पुढचा भाग. पण द्रुपदाने सुद्धा महादेवाची आराधना केली आणि महादेवाला प्रसन्न झाला. महादेवाला विचारले की मला द्रोणांचा सूड घ्यायचा आहे, त्याच्यासाठी मला अपत्य प्राप्ती पाहिजे. ते म्हणाले यज्ञ कर. म्हणून त्याने यज्ञ केला आणि त्या यज्ञामधनं, नाही त्याच्या आधी, यज्ञाच्या आधी या अंबेचा जन्म त्यांच्या घरात झाला. ते राजकन्या म्हणून जन्माला आली आणि ही वार्ता दुसरीकडे फुटू नये म्हणून ती गुप्त ठेवण्यात आली आणि त्याला राजपुत्रासारखं वाढवलं. द्रुपदाने राजपुत्रासारखं सगळं शिक्षण त्याला दिलेलं आहे. युद्धापासून सगळं शिक्षण त्याला मिळालं. आणि मग आता विवाहाची वेळ जवळ आली. वाटेत तो यज्ञही झालाय आणि त्या यज्ञामधनं दोघ जण निर्माण झाले, दृष्टद्युम्न आणि द्रौपदी. तिला यज्ञात निर्माण झाले म्हणून याज्ञसेनी म्हणतात. आणि दृष्टद्युम्न हा पुढे पांडवांचा महायुद्धामध्ये पहिला सेनापती होता, सरसेनापती. असो, तेव्हा हा शिखंडी ह्याचा विवाह करायचं ठरवलं आणि त्या हिरण्यवर्मा नावाच्या एका राजाच्या कन्येशी याचा राजपुत्र म्हणून विवाह झाला आणि बिंग फुटलं. हा राजपुत्र पुरुष नाहीये, हा स्त्री आहे हे त्या राजकन्येला कळलं आणि तिला कळलं ना आता काय करावं. तिच्याबरोबर तिची पाठराखीण म्हणून म्हातारी दासी आलेली असते, ती तिच्याकडे जाऊन मन मोकळं करते. ती म्हातारी तिकडे जाऊन माहेरी सांगते. हिरण्यवर्माला राग येतो आणि तो याला निरोप पाठवतो द्रुपदाला की युद्धाला तयार राहा, माझी फसगत करतो काय? तुझा पुत्र राजपुत्र हा नपुसक आहे, हा पुरुष नाहीच आहे आणि तू मला सांगितलं नाहीस म्हणून मी तुझ्यावर युद्ध करतो. आता अर्ध राहिलेलं राज्य तेही गमवायला लागेल की काय आणि याला आपण कारणीभूत होत की काय असं वाटून हा जो शिखंडी आहे हा विमनस्क अवस्थेत राजवाड्याच्या बाहेर पडतो. एका जंगलात जातो. जंगलामध्ये तो एका पडक्या वाड्यामध्ये शिरतो आणि त्या वाड्यामध्ये एकदम शिरल्याबरोबर आतून आकाशवाणीसारखा आवाज येतो. इकडे तिकडे बघतो, हा कोणी दिसत नाही. तो म्हणतो कोण बोलताय? तो म्हणले तू आता मरणाला तयार राहा, तू या वाड्यात आलास कसा? मी यक्ष बोलतोय म्हणा. तो म्हणाले मार मला, नाहीतर मी मरणासाठीच आत्महत्या करण्यासाठीच अरण्यात आलोय. हे यक्षाला आश्चर्य वाटतं म्हणून तो यक्ष प्रकट होतो. त्याचं नाव स्थूणाकर्ण. स्थूणाकर्ण. तर तो यक्ष म्हणतो की काय झालं, तो आत्महत्येला का झालं? तर तो सगळी कथा सांगतो आणि त्या स्थूणाकर्ण यक्षाला दया येते आणि तो असं म्हणतो की मी एका वर्षासाठी माझं पौरुषत्व तुला देतो. यक्षांना ते शक्य असतं म्हणाले, पण तुझं काम झालं की तू परत ये आणि माझं पौरुष मला परत दे. आणि तो स्थूणाकर्ण तसं करतो. उत्तरही आपलं पौरुष घेऊन आता तो राजपुत्र झालेला आहे खऱ्या अर्थाने. तो परत येतो. तोपर्यंत ते सैन्य सगळं आलेलं असतं दाराशी. तेव्हा द्रुपद त्याला सांगतो, हा आधी शिखंडी द्रुपदाला सांगतो की मी आता राजपुत्रच झालेलो आहे. तेव्हा तो हिरण्यवर्माला निरोप पाठवतो की तुम्ही या आणि स्वतः चेक करा. तेव्हा तो राजकन्येला सांगतो, बाई तू बघ आणि सांग. आणि राजकन्येचा विश्वास बसतो की अरे हा पुरुष आहे. ती तसा निरोप पाठवते वडिलांना. वडील क्षमा याचना मागतात आणि द्रुपदाची क्षमा घेऊन ते परत आपल्या गावी जातात. आपलं काम झालं समजून लगेच हा शिखंडी निघतो आणि त्या राजवाड्यामध्ये काही दिवसांमध्येच येतो. स्थूणाकर्णाला हाक मारतो आणि तो म्हणतो घे बाबा तुझं पौरुषात. तर मग स्थूणाकर्ण म्हणतो काय झालं? काही नाही, माझं काम झालं, काही दिवस मी थांबलो आणि तुला हे परत द्यायला आलो.
तो म्हणला त्याचा काही उपयोग नाही, आता ते तुझ्याकडेच राहणार आहे. काय झालं म्हणाले, तो कुबेर ज्याच्यासाठी मी या जंगलाचं रक्षण करतोय, या वाड्याचं रक्षण करतोय, तो कुबेर इथे आला आणि त्या अवस्थेमध्ये मी त्याच्यासमोर कसा जाऊ म्हणून मी लपून बसलो. आणि म्हणून त्याने चौकशी केली सगळीकडे. तेव्हा त्याला कोणीतरी सांगितलं की मी 1 वर्षासाठी तुला पौरुषत्व दिलेलं आहे. आणि म्हणून कुबेर माझ्यावर भयंकर संतापला आणि त्याने मला शाप दिला की आता तुला ते पौरुष मिळणार नाही परत, ते त्याच्याकडेच राहील. त्यामुळे आता मला त्याचा उपयोग नाही. म्हणाले काय करायचं, तर म्हणाले त्याने उशाप मागितला आणि उशाप म्हणून तो म्हणाला जेव्हा शिखंडी मरेल तेव्हा तुझं पौरुषत्व तुला परत मिळेल, असं स्थूणाकर्णाला सांगितलं आणि कुबेर निघून गेला. ते म्हणाले यक्षाला जसं वागू नये तसं तू वागलास म्हणून मी तुला शाप देतो. हा गाढवपणा सांगितला कोणी तुला करायचं. तर स्थूणाकर्णामुळे मिळालेलं पौरुष शिखंडीकडे राहतं. आता भीष्म, आपण परत भीष्माकडे बोलू. तर भीष्मांनी आपली त्या 2 प्रतिज्ञा तर पाळल्याच आहेत, पण युद्ध झाल्यानंतर अर्धचरित्र पुढच्या वेळेसाठी राहील असं मला वाटतं भीष्मांचं, कारण खूप विस्तृत आहे. पण मी आता महायुद्धाकडे चाललोय. मध्ये त्याचे 2-4 प्रसंग राहिलेले आहेत भीष्मांचे, ते मी मध्ये पुढच्या वेळेला सांगेन. तर त्यावेळेला दुर्योधन त्यांना पहिला सेनापती बनवतो. आधी तो प्रत्येकाला विचारतो की पांडवांचा नाश करायला तुम्हाला किती दिवस लागतील. भीष्म सांगतात मला 10 दिवस लागतील. द्रोण सांगतात मला 5 दिवस लागतील. कर्ण म्हणतो मला 2 दिवस पुरतील. मग कृपा आणि शल्य हे 1-1 दिवस मागतात. तो शल्याचा तर अर्धा भाग अश्वत्थाम्यालाच मिळतो. अशी सगळी स्थिती झाली. तेव्हा स्वाभाविकपणे भीष्मांचा पराक्रम पाहता आणि त्यांचा अजेयत्व पाहता दुर्योधन पहिला सेनापती सरसेनापती भीष्मांना करतो. आणि तो सरसेनापती केल्यावर भीष्म आणि त्यांचं खरं प्रेम पांडवांवर असतंच, परंतु त्यांना अंतिम निर्णय घेता येणं जमलं नाही. त्यामुळे ते कौरवांच्या बाजूने अंतिम युद्धासाठी सुद्धा का होईना तयार होतात. आणि 9 दिवस 10 दिवसामध्ये पांडवांचा विनाश करायचा असं असताना 9 दिवस ते पांडवांच्या वाटेला जात नाही. दुर्योधनाला राग येतो आणि तो भीष्माला विचारतो की तुम्ही पांडवांचं समर्थन करताय, त्यांना वाचवताय, तुम्ही नेमकं कुणाच्या बाजूने लढताय. भयंकर टीका करतो. त्यामुळे भीष्मांचा राग व्यक्त होतो. भीष्म म्हणतो उद्या बघ तर पांडव राहतील नाही तर मी राहीन. आता दुर्योधनाला दिलं का वचन, ती प्रतिज्ञाच झाली ना, उद्या बघ. त्याच्यानंतर हे कृष्णाला कळल्यावर कृष्ण द्रौपदीला घेऊन पहाटेच्याच वेळेला सर्व अलंकार धारण करून द्रौपदीला घेऊन तो कृष्णाच्या भीष्मांच्या मठाच्या बाहेर येतो, राहुटीच्या बाहेर येतो. त्या कुटीत जायला तिला सांगतो आणि हा बाहेर उभा राहतो. कृष्ण पांगड्यांचा कंकणांचा आवाज झाल्यावर ते लगेच भीष्म सांगतात राष्ट्रपुत्रा सौभाग्यवती भव. त्यानंतर ते डोळे उघडून बघतात तर ते द्रौपदी आहे. लगेच त्यांना दुर्योधनाला दिलेलं वचन आठवतं की मी पांडवांना उद्या एक तर पांडव राहतील तर मी राहीन. आता या वचनाचं काय करायचं. दुर्योधन निश्चिंत झाला की उद्या पांडव मरणार, कारण हे अजय आहेत. आणि मग ते म्हणतात हे तुझी बुद्धी नाही द्रौपदी, कोण आलंय तुझ्या बरोबर. तर ती फक्त खूण दाखवते की दारापाशी. म्हणून हे उठून बाहेर येतात आणि म्हणतात वासुदेवा तू स्वतः आलास. तेव्हाच माझ्या हे लक्षात आलं की हे तुझ्याशिवाय कोणी करू शकणार नाही. त्या वासुदेव म्हणतो की तुमची प्रतिज्ञा आहे, एक तर पांडव राहतील नाही तर तुम्ही राहाल. आता मला सांगा आता काय करायचं ते तुम्ही सुचवा. आणि भीष्म स्वतःचं मरण कसं आहे ते सांगतो. पुरुष किंवा पूर्वजन्मात स्त्री असणारी जर व्यक्ती माझ्या समोर आली तर मी शस्त्र त्याग करीन. कुरुकुळाच्या संरक्षणाचं काय झालं. पांडव आणि कौरव यांच्या कलहाच्या विनाशाचं काय झालं. त्याही तुमच्याच प्रतिज्ञा आहेत. उद्या पांडव तरी राहतील तर मी तरी राहीन. आणि आपल्याच मरणाची वार्ता तुम्ही सांगून दुर्योधनाला काय खुश केलं. कालच्या संध्याकाळी दुर्योधनाला खुश करता, आता तुम्ही कृष्णाला खुश करता. आणि म्हणून तो स्वतःचा मृत्यू कसा येईल सांगतो. शिखंडीचा रथ पुढे आणा आणि माझ्यावर शरवृष्टी करा. मी शस्त्रत्याग केल्यामुळे प्रतिकार करण्याचा मुद्दा येत नाही.
हा स्वतःच्या गोष्टी भीष्म सांगतात. 6:30 वाजले बरोबर, 1 मिनिट जास्त झालं असावं, तेव्हा कथांचा भाग, कथेचा जो भीष्मचरित्राचा भाग आहे तो अर्धा राहिला. तो पुढच्या वेळेला बघू, कारण तोही फार महत्वाचा आहे आणि तो त्याच्यावर चिंतन करण्यासारखा तो विषय आहे. त्यामुळे त्याच्याकडे आपण पुढच्या भागात वळू. आता तुम्ही जे प्रश्न दिलेत त्या प्रश्नांकडे आपण वळू. केतन लोवलेकरांनी असा प्रश्न विचारला आहे की युद्ध टाळण्यासाठी व्यासांनी काय प्रयत्न केले. हा प्रश्न विचारण्याचं कारण असं आहे, त्याचं म्हणणं आहे की परस्पर हा जो वंश वाढलेला आहे तो व्यासांमुळे वाढला. ही संतती जी काय झाली, धृतराष्ट्र, पंडू आणि विदुर, ही त्या बाबतीत बघायचं झालं त्याचं पितृत्व व्यासांकडे येतं. त्यामुळे व्यासांनी आपल्या नातवंडांचा कलह थांबवण्यासाठी काय केलं, या प्रश्नाचं उत्तर तसं अवघड आहे. प्रयत्न केले का? प्रयत्न केलेत. पांडव वनवासात गेल्यानंतर ते धृतराष्ट्राला भेटायला आले. धृतराष्ट्राची कानउघडणी केली. त्यांनी सांगितले की तू याच्यावर हा हा उपाय कर आणि हे थांबव, हे विनाशाकडे चाललंय, तुझ्या कुळाचा नाश होणार आहे, ते बरोबर नाही, तू त्यांना परत बोलव. असं विदुराने जे सांगितलं तेच व्यासाने सांगितलं. आणि सगळ्यात शेवटी युद्ध सुरू व्हायचंय, द्रुपदाने आपला ब्राह्मण शिष्टाईसाठी पाठवलेला आहे. अशा वेळेला त्याची शिष्टाई आटपून तो ब्राह्मण पुरोहित परत गेलेला आहे द्रुपदाचा, आणि सगळे एकत्र बसलेले असताना धृतराष्ट्राने व्यासांना निमंत्रण पाठवलेलं आहे आणि व्यास तिथे आलेत. आणि व्यासाने त्यांना सांगितलं की तुम्ही करताय हे बरोबर नाहीये, याच्यामध्ये नरसंहार होणार आहे, कुलाचा नाश होणार आहे, तुम्ही अजूनही विचार करा आणि नियमाप्रमाणे त्यांचं राज्य परत करा. व्यासाने त्यांचे प्रयत्न केले. मुद्दा असा झाला की व्यासांनी अजून प्रयत्न का नाही केले. व्यासांनी आपलं की पुटिंग द फूट डाऊन असं का नाही केलं, जे भीष्मांनी का नाही केलं, द्रोणांनी का नाही केलं, कृपांनी काय केलं, याची उत्तर भिन्न भिन्न आहे. व्यासांनी का नाही केलं ते मी सांगतो. व्यासांनी प्रत्येक पात्राला, ऐतिहासिक पात्र असलं तरी त्याच्या भूमिका निश्चित केलेल्या आहेत. तशी स्वतःची भूमिका, व्यास हे महाभारतातलं एक पात्रच आहे, त्याने स्वतःची भूमिका निश्चित केलेली आहे. काय करायचं आहे आपल्याला, यापेक्षाही सार्वकालीन अशा पद्धतीचं काहीतरी कार्य करण्यासाठी माझा जन्म झाला आहे आणि म्हणून ते कार्य करण्यासाठी हिमालयाच्या पायथ्याला त्यांचा आश्रम आहे आणि त्या आश्रमामध्ये जाऊन आपण काम करत राहणं. म्हणून वेदांचं वर्गीकरण आहे. सांस्कृतिक दृष्ट्या ते फार पुढपर्यंत उपयोगी होणार आहे, त्याचं जतन करण्याची व्यवस्था निर्माण करणं, त्याच्यासाठी शिष्यांना तयार करणं, महाभारताचा इतिहास लेखन करणं, ब्रह्मसूत्र लिहिणं, आपलं सगळं वाङ्मय ग्रथित करणं, पुराण कथा, लोककथा सगळ्यांना 18 पुराणांमध्ये आणणं, भागवत पुराण लिहिणं, अशी संपदा निर्माण करणं, हा आपली भूमिका आहे. म्हणून जेव्हा जेव्हा त्यांना आवश्यकता निर्माण होईल त्या वेळेला ते गेलेत. सत्यवतीला आवश्यकता निर्माण झाली, ते गेलेत. धृतराष्ट्राला आवश्यकता निर्माण झाली, त्याने चिंतन केलं, स्मरण केलं, त्यांचं ते आलेले आहेत. धर्मराजाने, युधिष्ठिराने जेव्हा जेव्हा स्मरण केलं तेव्हा ते गेलेत. किंबहुना वनवासात असताना जेवढे ऋषी भेटायला आले त्या सगळ्या ऋषींनी हे मान्य केलं. मग ते लोमस असतील, मार्कंडेय असतील, बृहदाश्व ऋषी असतील, या सगळ्या ऋषींनी मान्य केलं की आम्हाला व्यासांनी सांगितलं की तुम्हाला जाऊन उपदेश करा, काही आख्यान सांगा. आणि ते त्यांनी सांगितलं आणि धर्माला नैराश्यातनं बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. हे व्यासांचेच प्रयत्न आहे, कारण त्यांनी स्पष्ट शब्दात पहिल्यांदाच सांगितलं व्यासांनी आम्हाला पाठवलेलं आहे. त्या व्यासांनी डायरेक्टली आणि इनडायरेक्टली, आणि बरं व्यासांनी बाजू तर नेहमी पांडवांचीच घेतलेली, न्यायाचीच घेतली, सत्याचीच घेतली. त्यामुळे त्यांनी त्यांची भूमिका निश्चित केली. माझा एक वेगळा अँगल आहे याकडे बघण्याचा. व्यासांवरती जेवढे काही श्लोक लिहिले गेले त्यातल्या एका श्लोकामध्ये व्यासांची भूमिका विशद होते. व्यास हे तिन्ही देवांचे एकत्रीकरण आहे. अचतुर्वदनो ब्रह्मा, त्यांना 4 डोकी नाहीत पण ते ब्रह्म्याचा अवतार आहे. त्यांना 2च हात आहेत पण ते विष्णूचा अवतार आहे.
त्यांना त्रिनेत्र, तिसरा नेत्र नाही आहे, पण ते शंकराचा अवतार आहे. अशा तिन्ही देवतांचं एकत्रीकरण व्यासांच्या ठायी झालेलं आहे. आणि म्हणून व्यासाला एका दृष्टीने विष्णूचा अवतार मानलं, पण कृष्णही त्याच काळात अवताराचा आहे. परस्पर पूरक काम करणं हे दोघांनी ठरवलं असावं. व्यास आणि कृष्ण ही शरीर दोन आहेत, परंतु आत्म्याच्या दृष्टीने, अंतरात्म्याच्या दृष्टीने ते एकच आहे. परस्पर पूरक काम करणं. जिथे कृष्ण आहे तिथे व्यास आलेले नाही, जिथे व्यास आहेत तिथे कृष्ण आलेलं नाही. परंतु त्यांनी आल्यानंतर जे जे केलंय ते परस्पर पूरक आहे. जे कृष्णाला करायचं होतं तेच धर्माचं रक्षण, तेच व्यासानेही केलेलं आहे. आणि धर्माच्या पूर्ण संरक्षणासाठी पुढची काही भूमिका करायची होती ती व्यासाने आपल्या भूमिकेत पूर्ण केलेली आहे. तर त्या दृष्टीने माझं असं म्हणणं आहे की हे एकदा भूमिका झाल्यानंतर, उदाहरण अजून एक त्याला सिमिलर उदाहरण मी तुम्हाला देतो. योगी अरविंद आहेत. 1920 सालीच त्यांची सुटका झाली तुरुंगातून. तुरुंगात असताना स्वामी विवेकानंद 1904च्या आसपास ते वारलेले आहेत, समाधी घेतली त्यांनी. त्याच्यात नंतर त्यांनी योगी अरविंदांना जेलमध्ये जाऊन योगाचं शिक्षण स्वप्नामध्ये दिलेलं आहे. आणि त्यामध्ये प्रगती होऊन हे हवेमध्ये तरंगायचे, 6 इंच वरती उचलले जायचे. इतकी प्रगती योगी अरविंदांची झाली. त्यावेळेला त्यांना योगी म्हणत नसत, ते अरविंद होते. क्रांतिकारकांचे मुकुटमणी होते. लोकमान्य टिळक 1920 साली गेलेत. लोकांनी त्यांना जाऊन भेटले आणि त्यांना सांगितले की तुम्ही सुटका होताच काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारा. जहालवादी होते, टिळकवादी होते. योगी अरविंद घोष अमृत बाजार पत्रिकेचे संपादक होते. हजार तरुणांना प्रेरित करणारे अग्रलेख ते लिहायचे. त्यांचं वाङ्मय तरुणांना आवडत असे, ज्वलत जहाल लिखाण असे. परंतु अरविंदांनी त्यांना सांगितलं, भारत स्वतंत्र होतो असं माझ्या नजरेसमोर येत आहे. आता माझ्या जीवनाचं कार्य वेगळं आहे. मी पांडिचेरीला चाललो, ते कलकत्त्याला परत गेले नाही. ते पांडिचेरीला गेले आणि अरविंद आश्रमाची स्थापना केली. उर्वरित कृष्ण साक्षात्कार आणि शिष्य संप्रदायाला दीक्षा असा सगळा मोठा भाग योगी अरविंदांनी केला. गीतेवरती मोठा ग्रंथ लिहिला, सावित्रीवरती महाकाव्य लिहिलं आणि सगळी धारणा सगळी कृष्णाच्या चरणी अर्पण केले. हे काम योगी अरविंदांनी केलं. कोणीतरी प्रश्न विचारेल, का नाही मग त्यांनी ते देशाच्या सेवेचं का सोडलं? मग ते बरोबर झालं का चूक झालं? मला असं वाटतं याच्यात पडू नये. कारण त्यांना ज्या वेळेला जे करणं शक्य होतं ते त्यांनी केलंच होतं, हातचं राखून न ठेवता. सुभाषचंद्र बोस गेले असं म्हणतात, पण काही जणांचं असं म्हणणं आहे सुभाषचंद्र गेले नाहीत. ते मध्य प्रदेशामध्ये कुठेतरी आतमध्ये जंगलाच्या मध्ये तिथे येऊन राहिले आणि आध्यात्मिक साधना करत राहिले. त्यांना भेटून आलेल्या लोकांनी पुस्तक लिहिलंय, दिल्लीमध्ये हिंदीमध्ये पुस्तक आहे, ते माझ्याकडेही आहे, ते मी वाचलंय. तर काही लोकांचं स्पष्ट म्हणणं आहे की ते सुभाषचंद्र होते, पण त्यांनी आध्यात्मिक दृष्ट्या स्वतःला वाहून घेतल्यामुळे ते प्रकट झाले नाही. त्यांना भेटायला लोकांना सहजासहजी परवानगी मिळत नसे. हे लेखक जाऊन भेटून आले. म्हणजे त्यांनी आपापल्या भूमिका निश्चित केल्या आणि त्या भूमिकेला न्याय दिला त्यांनी आयुष्यामध्ये. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर मला माहित नाही कितपत पटेल केतनला, लोवलेकरला, पण युद्ध टाळण्यासाठी त्यांनी काय प्रयत्न केले ते अपुरे असतील तर का अपुरे आहेत आणि त्यांच्या भूमिका काय होत्या मी स्पष्ट केलं. पुढचा प्रश्न जरा वेगळाच विचारला. भारत 1000 वर्ष पारतंत्र्यात का? रामायण महाभारतासारखं महाकाव्य तुमच्याकडे असताना पारतंत्र्यात का? केतन लोवलेकरांच्या बुद्धीकडे पाहता या प्रश्नाचं उत्तर त्यांनी स्वतःच लिहिलं पाहिजे. कारण त्याची कारणं ही अगदी स्पष्ट उघड होणारी आहेत. नाही कळली कारणं नाही शोधता आली तर मी नक्की त्याला सांगेन, ती अत्यंत उघड होणारी, तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा करताना सहज बाहेर येणारी आहेत. ज्याचा थोडासा पारतंत्र्याचा इतिहास स्वातंत्र्यापर्यंतचा जर ज्यांनी वाचला असेल त्याला सरळ सरळ ती कारणं सापडतात. त्याचं विश्लेषणही अनेक लोकांनी केलंय. त्याचा दोष रामायण महाभारताकडे येत नाही. असं असतं तर शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करून दाखवलं ना, कशाच्या जीवावर केलं? छत्रसाल बुंदेलांनी कशाच्या आधारावर केलं? महाराणा प्रतापने कशाच्या आधारावर केलं? तेव्हा ही उदाहरणं आहेतच ना. तेव्हा आपण पारतंत्र्याच्या इतिहासामध्ये काय नेमकं झालं
त्याचा वेगळा स्वतंत्र अभ्यास करावा, चर्चा करावी. नाहीतर मी सांगायला तयार आहे, पण आता नाही सांगणार. कारण का माहितीये का, दुसऱ्याने दिलेली उत्तरं ही प्रश्न शमवतात असा माझा अनुभव नाही. प्रश्न घट्ट करतात. अच्छा, सरांनी असं सांगितलं का, मग हे कसं बरोबर नाही, यातला हा शब्द कसा चुकला, असा खुंटा बळकट करत जातात किंवा त्याच्या विरोधी पुरावे गोळा करत जातात. त्यामुळे दुसऱ्याच्या उत्तरावर विसंबून राहू नये. आपल्या मनाचं समाधान करण्यासाठी जेवढं शक्य आहे तेवढं आपण शोध घेत राहिलं पाहिजे, विचार करत राहिलं पाहिजे, अभ्यास करत राहिलं पाहिजे. महाभारत सांगण्याचा माझा उद्देश स्पष्ट आहे की मूळ प्रेरित होऊन सारसार काय करायचं हे जर आपल्याला आपल्या बुद्धीमध्ये आलं तर ते आपल्या जीवनाला उपकारक ठरेल. म्हणून मुळात जाऊन जर कोणाला महाभारत वाचावं असं वाटलं तर त्याने वाचावं, त्यातलं सारसार ठरवावं, ग्राह्य अग्राह्य ठरवावं आणि त्याचा प्रसार करावा, अनुकरण करावं आणि मग प्रसार करावा. आता सारिका परब आहे. हा, योगेश ओकने जे प्रश्न विचारले ते वर आणि शाप याची ऐतिहासिक चिकित्सा करा, तर ते मी पहिल्यांदाच केलं. वर आणि शाप याबद्दल मुद्दाम. वासुदेव उपारीचा क्वालिफायर काय, मला प्रश्न कळला नाही, पण तो वसुदेवाचा मुलगा आहे म्हणून त्याला वासुदेव म्हणतात, हे साधी गोष्ट आहे. वसुदेव आणि देवकी हे त्याचे खरे बाय ब्लड आई वडील आहेत. आणि तिथून तो नंदाकडे वाढला, किंवा यशोदा ही त्याची दूध माता ज्याला म्हणता येईल अशी ती आहे. नंद हा पिता आहे. हा पुढचा भाग झाला. त्यामुळे त्याचे दोन्ही प्रश्न असे आहेत. क्वालिफायर म्हणजे काय मला कळलं नाही. तर ते आपल्याकडे अनेक वेळेला पाराशर व्यास म्हणजे काय, पराशरांपासून झाला म्हणून पाराशर झाला. सारिका परबचे बरेच प्रश्न आहेत. त्यातले काही प्रश्न तर रामायणाशी निगडीत आहेत, त्यामुळे मी ते बाजूला ठेवणार आहे. 7 प्रश्न तिने विचारले. तिचा पहिला प्रश्न अगदी जेन्युइन आहे. ती म्हणते कुंती आणि सूर्य यांच्यापासून कानीन पुत्र, कुमारी असतानाचा झालेला जो पुत्र आहे कर्ण, हे कुंतीने विवाहोत्तर पांडूला का सांगितलं नाही, का लपवलं? कुंतीने हे पांडूपासून कशाला, कुंतीने सगळ्यांपासून लपवलंय. कारण त्याला त्या काळामध्ये तशी मान्यता नव्हती. आत्ता सुद्धा तुम्ही आजच्या काळामध्ये जर तुम्ही हा विचार केला तर लक्षात येईल त्या काळामधले निर्बंध कसे असते. सत्यवतीने काय केलं, सत्यवतीने अपत्य आपलं असंच सोडलं ना द्वीपावर नेऊन. कानीन पुत्रच आहे. त्यामुळे कानीन पुत्राला काय करायचं, हा त्या कुमारी राजकन्यांच्या बाबतीत हा मोठा वाईट भाग होता. हे सांगण्यासारखी गोष्ट नव्हती, म्हणून त्यांनी ती लपवली. आणि यात काय चूक झालं असं नाही, पण त्या वराबद्दलची माहिती तिने पांडूला योग्य वेळी सांगितली, ती आधी सांगितलेले नाही. ज्या वेळेला पांडूपासून आता अपत्यप्राप्ती होणार नाही हे पांडूला शापामुळे कळलं किंदम ऋषींच्या, तेव्हा तो उदास झाला. त्याची उदासी घालवण्यासाठी तिने जे उपाय अनेक सुचवले त्यातला हा उपाय एक होता. ती म्हणाली शरीर संबंध नसताना सुद्धा तुम्ही पुत्र निर्माण करू शकता असं मी ऋषींकडनं ऐकलेलं आहे. तेव्हा तो म्हणतो पांडू की हो, हे मलाही माहिती आहे, कारण मी ऋषींच्या आश्रमातच जातो नेहमी, पण मला आता ते तपोबल राहिलेलं नाही, हे पांडू मान्य करतो. तेव्हा तो म्हणतो की आता माझ्या जीवनाला अर्थ राहिलेला नाही. तेव्हा ती सांगते की मला वर मिळालेले आहेत ऋषींकडनं. ती ऋषींचं नाव सुद्धा सांगत नाही महाभारतात पांडूला. त्या ऋषींनी मला असं सांगितलं की देवतांचा मंत्र दिलेला आहे मला, आणि त्या आवाहन त्या देवाला केल्यानंतर त्याच्यापासून तुला संतती मिळेल, शारीरिक संबंधांव्यतिरिक्त मिळेल. तेव्हा तिला सांगता आलं असतं कर्ण हा माझा पुत्र आहे, पण तो तिने सांगितलेलं नाही. तिला माहितीच नाही कर्णाचं पुढे काय झालंय. तेव्हा दृष्टीआड सृष्टी असं म्हणूया, त्यामुळे ते तिने सांगितलं नाही. तो इतिहासातला भाग झाला असं समजून तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. रंगमंचावर जेव्हा कर्ण आला तेव्हा ती बेशुद्ध पडली. कारण तेव्हा तिच्या लक्षात येते की कवचकुंडल धारण केलेली आहेत, हा माझाच पुत्र आहे, आणि तो अर्जुनाला युद्धाचं आव्हान देतोय, म्हणजे कोणीतरी एक त्याच्यामध्ये मरणार या भीतीने तिला चक्कर येते. तरीही ती येऊन सांगत नाही, तेव्हाही ती स्पष्टपणे सांगत नाही. सगळ्यात शेवटी जेव्हा कर्ण सेनापती होणार त्यावेळेला ती त्याला भेटते.
ते सुद्धा अर्जुनाचे आणि पांडवांचे प्राण वाचवण्यासाठीच भेटते हे करणं तिला सांगतो. तू कुणासाठी आलीस हे मला माहिती आहे. आणि तसं तो तिला वरही देतो, वचन देतो की मी अर्जुनासकट कुठल्याच पांडवांना मारणार नाही. आता दुर्योधनाच्या मैत्रीचा शब्द कुठे गेला? असो. दुसरा प्रश्न आहे, द्रौपदी याज्ञसेनी होती तर दुःशासनाचा वध तेव्हाच का केला नाही? तिच्याकडे ते सामर्थ्य नव्हतं. ती यज्ञातनं निर्माण झाली, मान्य आहे, परंतु त्याच्यामधनं कुणाला शाप देऊन नष्ट करायचं, जाळून टाकायचं असं सामर्थ्य तिच्याकडे नव्हतं. आणि हा पहिला प्रकार घडला का? तिला जटासुराने पळवलं वनवासात असताना, तिला जयद्रथाने पळवलं, भीमार्जुनांमुळे ते सुटका झाली, तेव्हा तिची 3 वेळाला तिचं अपहरण करण्यात आलेलं आहे. आणि त्या 3ही वेळेला ती वाचली आहे, पण 3ही वेळेला तिने त्यांचा काही नाश केलेला नाही, कारण ते तिच्याकडे सामर्थ्य नव्हतं हे तिलाही माहित होतं. तेव्हा त्याही प्रश्नाचं उत्तर दिलं. दृष्टद्युम्न सुद्धा यज्ञात निर्माण झाला, पण द्रोणवधासाठी त्याला किती थांबावं लागलं. द्रोणाने हत्यार टाकले, अश्वत्थामा गेला म्हटल्यावर मग दृष्टद्युम्न त्या रथामध्ये चढला आणि तलवारीने त्यांचं शिर वेगळं केलं. तो यज्ञात निर्माण झाला म्हणून त्याला ते सामर्थ्य नव्हतं झालं. दुसरा महत्वाचा भाग याच्यातला असा, यज्ञात निर्माण झाला म्हणजे नेमकं काय झालं? राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न हे सुद्धा त्या यज्ञाच्या देवतेच्या प्रसन्नतेतनं पायस जे मिळालं त्याच्यातनं जन्माला आले, ते यज्ञ निर्मितच आहेत. परंतु ती प्रोसेस काय आहे याबाबत दोन्ही रामायण काय महाभारत काय हे सायलेंट आहे. चरू जे दिले जमदग्नीला आणि त्याच्या बायकोला, ते चरूंच्या अदलाबदल झाली, मग त्याच्यातनं एक क्षत्रिय एक ब्राह्मण त्याच्याऐवजी उलटपालट झाली. ते काय नेमकं शास्त्र आहे, ते विज्ञान काय आहे ते माहिती नाही. अगस्ती कुंभामध्ये वाढले, त्याला कुंभज म्हणतात, ते काय हे त्या सांगत नाही. वैज्ञानिक प्रक्रियेचे उल्लेख नाहीत. असतीलही कुठे, पण आपल्याकडे जे सगळी ग्रंथसंपदा जाळण्यात आली त्यात काय केलं काय नाही काय माहिती. व्यासांनी 100 कौरव कुंभामध्ये एक एक तुकडा टाकून गाईचं तूप घालून ते जे बंद करून ठेवले त्याच्यातनं कशी निर्मिती झाली माहिती नाही. विज्ञान सांगितलं जात नाही आणि प्रगटही होत नाही. आता शोध घेऊन कधीतरी पुढे शोध लागले समजा की प्रोसेस कळेल. तिचं म्हणणं पुढे असं आहे, अभिमन्यूला चक्रव्यूहातनं बाहेर कसं पडवायचं हे अर्जुनाने का शिकवलं नाही आणि कृष्णाने का शिकवलं नाही? शिकवायला पाहिजे होतं, परंतु ही वेळ अभिमन्यूवर येईल, कारण अर्जुनाला माहित होतं चक्रव्यूह भेदन कसं करायचं आणि बाहेर कसं यायचं. ही अभिमन्यूवर वेळ येईल असं त्यांना वाटलं नसेल. असं साधं सरळ सोपं उत्तर मी देऊ शकतो. परंतु जर इतर विद्या दिली आहे तर चक्रव्यूहातनं बाहेर पडायची विद्या द्यायला काय हरकत होती? कृष्ण तर त्रिकालदर्शी आहे, त्याने ते खरं अवश्य म्हणून द्यायला पाहिजे होतं. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर मला नाही देता येणार. मी तिच्या बाजूने आहे की का नाही शिकवलं बरं, हा प्रश्न मलाही पडला. ती म्हणते महाभारत द्रौपदीमुळे घडलं हे खरं आहे का? नेमकं कुणामुळे घडलं हा प्रश्न महाभारत जेवढे लोक ऐकतात त्या सगळ्यांसाठी खुला आहे. महाभारत नेमकं कुणामुळे घडलं आता तर दुसरं लेक्चर चालू आहे, त्यामुळे हा प्रश्न अजून ओपन ठेवू आपण. त्याबद्दल काहीच विधान मी करत नाही. तुम्ही हळूहळू सगळं ऐकत जा, तुमचं मत बनवत जा. नंतर द्रोण अश्वत्थामा हे माहीत असून अधर्मांच्या संगतीत का राहिले? अहो नुसते द्रोण नाही राहिले, भीष्म राहिले. भीष्माने कधी अयोग्य वर्तन केलेलं नाही. बाह्यतः त्यांच्याकडनं घडणारं वर्तन, मान खाली घालून बसले हे त्यांचंच वर्तन आहे, ते अयोग्यच आहे. कृपाचार्य कसे वागले, अनेक राजे कसे वागले, मी काल शल्याची गोष्ट सांगितली. कशा चुकीच्या पद्धतीने लोक त्या काळामध्ये लढत होते. स्वतःचेच काहीतरी नियम आणि स्वतःच त्या नियमांच्या अधीन राहून हे धर्माचे नियम आहेत असं वावरत होते, भ्रमात वावरत होते. द्रोण, कृपाचार्य आणि भीष्म का वागले याचं कारण त्यांच्या चरित्रामध्ये येईल.
परंतु त्यांनी अधर्मामध्ये राहायला नको होतं, त्यांच्या बाजूने राहायला नको होतं, महाभारत टळण्याची शक्यता होती. परंतु का नाही गेले याचं कारण त्यांच्या त्यांच्या चरित्रामध्ये मी सांगेन. राम सीता भूगर्भात जाण्यापासून रामाने का नाही अडवलं तिला, जमिनीमध्ये गुप्त झाली तेव्हा? मला माहिती नाही. रामायणाचा विषय सुरू झाला की त्याच्यावर आपण विचार करू. खरं म्हणजे याच्यापेक्षा महत्वाचा प्रश्न होता की रामाने सीतेला टाकूनच का दिलं? लव आणि कुश पोटात असताना त्यानं तिने का जंगलामध्ये सोडून दिलं, हा खरा प्रश्न होता. पण त्या तिने तो भूगर्भात ती गुप्त का झाली, तिला का अडवलं नाही रामाने, असा प्रश्न विचारला. आणि रावणामध्ये चांगले गुण कोणते? कुठल्याही पुस्तकामध्ये उघडलं ना तर तुम्हाला रावणाचे असंख्य गुण लिहिलेले दिसते. आणि काही रामायण तर अशी आहेत की त्या रामायणांमध्ये काय काय भलभलत्या गोष्टी दिल्या. आनंद रामायण आहे, अध्यात्म रामायण आहे, काय काय वाल्मिकीचं रामायण सोडून अशी 100 रामायण आहेत. आता एका ठिकाणी ते म्हणतात रामेश्वरला रामाने पिंड तयार केली, पण त्या पिंडीची पूजा करायची होती, त्याला पत्नीची आवश्यकता निर्माण झाली आणि मग रावण त्या सीतेला घेऊन आला. अरे मग बंदी करून कशाला ठेवलं? मग तो सीतेला घेऊन आला, सीता तिथे थांबली, मग रामाने सीतेला परत सोडली, मग त्याने परत अशोकवनात नेऊन सोडली. वा वा, रावण उदारच आहे. तेव्हा अशा असंख्य गोष्टींमधनं रावणाचं चरित्र बाहेर पडतं. रावणाची बाजू घेणारे द्रविड मुन्नेत्र कळघम सारखे लोक रावणाचे मंदिरही बांधतात. तेव्हा चांगले गुण होते का, वाईट गुण होते का, याही पेक्षा सर्व गुणांना मातीमोल ठरवण्याचा कुठला दुर्गुण होता हे शोधलं पाहिजे. माझ्याकडे 99 चांगले गुण आहेत, पण 100वा एखादा दुर्गुण आहे, तो माझ्या 99 सद्गुणांवर पाणी फिरवतोय, हा भाग शोधला तर त्याचा अधिक उपयोग होईल. तेव्हा सर्वांना 2 तास तुम्ही ऐकून घेताय, अजून 5-6 मिनिटं आहेत. एखाद्याला दुसरा काही प्रश्न विचारायचा असेल तर तो अमोल कानिटकरांनी असा आम्हाला प्रश्न विचारलेला आहे की कर्मयोग आणि स्थितप्रज्ञ, आणि निनाद जोशीने विचारलंय की सामाजिक कार्यकर्त्याने महाभारतापासून काय शिकावं आणि काय अंगीकारावं. हा पहिल्याच 5-10 मिनिटांमध्ये मी हा विषय मांडलेला आहे. निनादचा मुद्दा सुटला. आता अमोलने प्रश्न का विचारला हेच मी शोधतोय, कारण महाभारताला सुरुवातच नाही झाली. गीता महाभारतातल्या भीष्म पर्वामधला एक युद्ध पर्वामधला एक भाग आहे, छोटासा भाग आहे. तिथपर्यंत गेलोच नाहीये मी. तर दुसऱ्या अध्यायातला स्थितप्रज्ञ योग आणि तिसऱ्या अध्यायातला कर्मयोग गीतेच्या, हा सांगावासा अमोलला आमच्या अचानक असं का वाटलं हे मला काही अजून कळलेलं नाही. त्यामुळे मी त्याचं उत्तर नाही देणार आहे, कारण हा स्वतंत्र व्याख्यानाचा विषय आहे. कर्मयोग आणि स्थितप्रज्ञ योग व्याख्या सांगतो. स्थितप्रज्ञ योग या शब्दाचा अर्थ असा आहे, सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभो जयाजय. कुठल्याही विपरीत द्वंद्व परिस्थितीमध्ये माझ्या मनाची स्थिती ही समतोल राहावी, ही स्थितप्रज्ञेची व्याख्या आहे. स्थिर प्रज्ञा, स्थिर राहणारी प्रज्ञा, ती आंदोलन करत नाही. सुखाने मी माजला जात नाही, उन्मत्त होत नाही. दुःखाने मी खचून जात नाही. माझं मन कायम तसं राहतं. लोकमान्य टिळक, सावरकर यांच्या घरातले मृत्यू झाले तेव्हा सुद्धा त्यांचं मन ढळलेलं नाही. त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. अग्रलेख लिहूनच टिळक खाली उतरले. इतरांच्या गौऱ्या गेल्या स्मशानात, माझ्या घरची एक गौरी गेली, इतकं शांतपणे त्यांनी उत्तर दिलेलं आहे. ती स्थितप्रज्ञ आहे. असे असंख्य उदाहरण. आणि कर्मयोग म्हणजे काय? कर्मयोगाचे 2 भाग आहेत. एक कर्मसन्यास, कर्मच करायचं नाही, कर्माचा त्याग करायचा, तसा अर्थ काढणं चुकीचं आहे. गीतेमध्ये अर्जुनाने त्याला चक्क मूर्खपणाचं म्हटलेलं आहे. त्याचा अर्थ असा आहे की कर्म करायचं, पण मी करतो असं म्हणायचं नाही. आपल्याला आपल्याकडून कोणीतरी कर्म करून घेत आहे आणि ती जी शक्ती आहे तिच्यासाठी मी कर्म करतोय ही भावना मनात ठेवावी. मत कर्म, माझं कर्म म्हणजे कृष्णाचं म्हणणं, मत म्हणजे त्याचं, कृष्णाचं.
कृष्णाचं कर्म करतो अशी अट घातली आहे कृष्णाने, मतकर्म. तेव्हा ते करणं, किंवा कर्म करा पण त्याचं फळ मिळणार तुम्हाला, तुमच्या कर्मानुसार फळ मिळेल, ते फळ मला अर्पण करा, त्याचं श्रेय तुम्ही नका घेऊ, ते परमेश्वराला अर्पण करा. म्हणजे त्या निमित्ताने श्रेय स्वतःकडे घेतलं तर अहंकारादी दुर्गुण तुमच्यामध्ये शिरतील आणि जे तुम्ही मिळवलंय तेच नष्ट होईल. म्हणून तुम्ही असं करा, तर कर्मफळ अर्पण करणं किंवा मतकर्म म्हणजे परमेश्वराचं कर्म आहे असं समजून काम करणं, असा तो कर्मयोगाचा अर्थ आहे. आणि हा इतक्या सहज सोप्या पद्धतीने जरी मी व्याख्या केली असली तरी त्याचं विशदीकरण करणं हा स्वतंत्र व्याख्यानाचा विषय आहे. त्यामुळे मी आत्ता सांगत नाही. पण त्याने हे प्रश्न का विचारले हे जर त्याने मला आधी क्लिअर केले असते तर फार बरं झालं. हे प्रश्न आपल्या विषयाला अनुरूप नव्हते, म्हणून मी हे सांगतो. आता जर कुणाला काही शंका असतील तर 2-3 मिनिटं आपल्या हातात आहेत. 57 झाले, 6-7. कुणाला काही विचारायचं असलं तर. पण मी परत एकदा सांगतो, महाभारताचं आपण अशा पद्धतीने श्रवण करावं की अग्राह्य सुद्धा ठरवता आलं पाहिजे, ग्राह्य सुद्धा ठरवता आलं पाहिजे. ग्राह्यातलं अनुकरणीय काय आहे ते ठरवलं पाहिजे. परिस्थितीनुरूप माझ्यामध्ये मला काय बदल करता येतील याचाही आत्मचिंतनात्मक विचार केला पाहिजे. आत्मपरीक्षण जागं राहिलं पाहिजे. एखादा दुर्गुण माझ्यात शिरून माझ्या सद्गुणांची वाट लावतो का नाही याच्याबद्दल सावधान असलं पाहिजे. एवढं माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे. धन्यवाद. काय प्रश्न येत आहेत का? सगळ्यांनी म्यूट करून ठेवलाय. सर मी योगेश ओक बोलतोय. हा, आपण म्हणाल की दुसरा प्रश्न नक्की काय विचारला आहे ते माझ्या लक्षात आलं नाही. तर मी तो विचारू शकतो का आता जरा परत एक्सप्लेन करून? वासुदेव उपाधीचं क्वालिफायर काय? हा, हाच की ना? म्हणजे माझ्या असं वाचनात आलं होतं की वासुदेव हे नाव नाही तर वासुदेव ही उपाधी आहे आणि त्या उपाधीला जाण्यासाठी, ती उपाधी प्राप्त होण्यासाठी काय क्वालिफिकेशन त्या काळाच्या सोशल कॉन्शियस मध्ये होतं आणि त्याच्यासाठी 3 लोक कॉम्पिटिशन मध्ये होते. त्यातला एक शिशुपाल होता ज्याचा वध श्रीकृष्णाने आपली कॉम्पिटिशन म्हणा, म्हणजे वेगळ्या भाषेत थोडं मी बोलते, हे करण्यासाठी शिशुपालाचा वध झाला. अजून एक तिसरा राजा होता आणि श्रीकृष्ण स्वतः होता. तर ती उपाधी जी आहे, नाव नाही, म्हणजे वासुदेव ही, हे खरं आहे का? उपाधी होती का? आणि असेल तर मग त्यात काय, व्हॉट वॉज द क्वालिफिकेशन दॅट टाइम टू बी अ वासुदेव? आता आपण असं बघू, केशवसूत महान कवी होऊन गेले. केशव कुमार हे तर प्रके अत्र्यांचं नाव आहे. प्रल्हाद केशव अत्रे, केशव कुमार म्हणून त्यांनी धारण केलं. याला उपाधी म्हणायचं का नाव म्हणायचं? अगदी साधा प्रश्न विचारला. वडिलांकडनं आलेलं वसुदेव वडील आहेत, त्यांच्याकडनं आलेल्या पुत्राला नाव वासुदेव आहे. वासुदेव ही पदवी नव्हती, कुठेच नव्हती. शिशुपाल हा तर त्याचा कॉम्पिटिटर, त्याने शिशुपालाने त्याच्याशी रोगट स्पर्धा सुरू केली विनाकारण. जे कर्णाने केलं ते शिशुपालाने केलंय. ईर्ष्या आणि मत्सर टोकाचा असा त्याने व्यक्त केलेला आहे. त्याची त्याच्या बाबतीत स्पर्धा नव्हती. आणि स्पर्धा असेल तर ती कुठल्याही चांगल्या गोष्टीसाठी, उपाधीसाठी आणि पदवीसाठी नव्हतीच. राज्य साम्राज्य वाढवणं, कृष्णाला त्रास देणं हाच भाग होता. आणि त्या जरासंधाने सुद्धा कंसाशी आपलं नातं निर्माण केलेलं आहे. कशासाठी निर्माण केलं? की जेणेकरून जरासंधाने जे काही राजे आपल्या पदराखाली ठेवले होते, कैदेत ठेवले होते, त्यांचं सैन्य आणि त्याचे जे मित्र त्याने गोळा केले ते सैन्य घेऊन कृष्णाला हरवणं, पराभूत करणं, परास्त करणं, अशा पद्धतीने त्यांचा हेतू होता. तेव्हा ही सगळे जे बाकीचे लोक आहेत त्यांचे हेतू हे चांगले नव्हते, सदहेतू नव्हते.
आणि तरी 100 अपराध होईपर्यंत कृष्णाने वाट पाहिली आहे. याचा अर्थ त्याने 100 अपराध केले. 100 अपराध करणं ही कुठले क्वालिफिकेशन नाही आहे. अपराध आहेत, ते दुर्गुण आहेत, आणि तेवढं सहन केल्यानंतर त्याचा वध केलेला आहे. तेव्हा कृष्णाला माझ्या मते, माझा जेवढा अभ्यास झालाय त्याच्या मते, वसुदेवाचा मुलगा वासुदेव, पराशरांचा मुलगा पाराशर, असे असंख्य लोक सापडतील. गंगापुत्र, गंगातनय भीष्मांचं नाव आहे. गंगातनय म्हणजे गंगेचा पुत्र आहे. अनेक वेळेला त्याला गांगेय शब्दाने सुद्धा हाक मारलेली आहे, ती उपाधी नाही आहे. त्यामुळे आईवरनं किंवा वडिलांवरनं कौंतेय म्हणतात. पांडवांना पांडव म्हणण्याच्या ऐवजी बऱ्याच वेळेला कौंतेय म्हटलेलं आहे. आणि कौंतेय बघायला गेलं तर 6 आहेत, कर्णासकट 4 आहेत, आणि माद्रीपासून 2 आहेत, आणि पांडव म्हणून 5 आहेत. कर्णाला त्याच्यामध्ये मोडता येत नाही, कारण विवाद झाला नव्हता पंडूशी. तेव्हा काही वेळेला कुळाचं नाव घेणं, काही वेळेला आईचं नाव घेणं, काही वेळेला प्रदेशाचं नाव घेणं. चेदिराज शिशुपाल, चेदी देश आहे, चेदिराज म्हणजे चेदीचा राजा आहे, ती उपाधी म्हणता येईल. पण वासुदेव ही उपाधी ठरेल असं मला वाटत नाही. पण तरी त्याचा तुम्ही अभ्यास चालू ठेवा. असं जर कुठे सापडलं तर मला कळवा. अजून काही कोणाला विचारायचं आहे? चला, निनाद. हॅलो. हॅलो. निनाद, तुझा आवाज ऐकू येतोय, तू पुढे चल. सर लेफ्ट झाले का? आधी रेकॉर्डिंग बंद कर निनाद.